हे 2026 जे वर्ष आहे ते प्रत्येक राशीसाठी कसं असणार आहे? काही गोष्टी सहज मिळतात आणि काही गोष्टी संघर्षातून मिळतात. सिंह या मंडळींना आयुष्यात संघर्ष करूनच आपल्याला हवं ते मिळवावं लागतं. बुध हा मार्केटिंगचा कारक असणारा ग्रह असल्यामुळे मिथुन मंडळींनी आयुष्यभर या वर्षात लक्षात ठेवा की तुम्हाला स्वतःचं मार्केटिंग करावं लागेल. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मकर मंडळी तुम्हाला एका ठराविक टप्प्यावर यशस्वीरित्या जाऊन पोहोचलेली दिसणारच आहे. कर्क मंडळींनी या वर्षामध्ये दर प्रदोषाला शंकराच्या पिंडीवर मध लावलेलं बेलाचं पान मनपूर्वक अर्पण करावं आणि महादेवाचं स्मरण करावं. बायकांच्या राशी तासातासाला त्यांच्या मूडप्रमाणे बदलतात आणि पुरुषांची राजबिचारी तीच कायम राहते. देशासाठी आपल्या हे वर्ष कसं असेल किंवा जागतिक दृष्ट्या काही अशा कुठले तुमचे प्रेडिक्शन्स आहेत का? उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्व या सीमांवर भारताला दक्ष राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग दर्शवतो. पाकच्या काही सीमांवर आपल्याला परत एकदा आहे त्याच्या जोरात किंवा आहे त्याच्या काही पटीनी स्ट्राईक करावे लागण्याची शक्यता हे वर्ष दर्शवतं. आता पावसाळ्यात जेवढा पाऊस पडणार नाही तेवढा परतीचा जाताना जो पाऊस आहे तो आपल्याला थोडासा त्रस्त करेल. त्यामुळे एखादं भविष्य ऐकल्यानंतर निराशा येणं किंवा डिसमूड होणं किंवा आता माझ्या आयुष्यात काहीच होणार नाही असं होणं हे अजिबात करू नका. नमस्कार, मी मीरा आणि वेलकम बॅक टू देसी पॉड. सगळ्यात आधी आमच्या देसी पॉडच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2025 हे वर्ष तसं थोडंसं आपल्या सगळ्यांच्याच लक्षात राहील. काही गोष्टी अशा घडल्या की ज्यामुळे जागतिकदृष्ट्या झालं, देशासाठी झालं किंवा पर्सनली सुद्धा काही लोकांना या वर्षात कठीण काळाला सामोरं जावं लागलं. आता 2026 सुरू झालंय आणि आपल्या सगळ्यांनाच थोडीशी उत्सुकता आहे आणि कुठेतरी थोडी काळजी सुद्धा आहे की हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी कसं असेल. खरं आहे ना? पण तुम्ही काळजी करू नका. ह्याच कारणासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये इन्व्हाइट केलं आहे पंडित संदीप अवचट यांना. पंडित संदीप अवचट हे खूप वेल नोन ॲस्ट्रोलॉजर आहेत. आतापर्यंत संदीप दादांनी ज्या ज्या गोष्टींचं प्रेडिक्शन केलं होतं तर अगदी तंतोतंत तसं घडलंय हे आपण कायम बघत आलेलो आहोत. त्याचमुळे आज मी दादांशी खूप छान गप्पा मारणार आहे आणि जाणून घेणार आहे की 12 राशींसाठी हे आलेलं वर्ष नक्की कसं असेल, देशासाठी हे वर्ष कसं असणार आहे, काय काय प्रेडिक्शन त्यांचे आहेत ह्या वर्षासाठी, शेअर मार्केट कसं असेल, सोन्या चांदीचा भाव काय किती कमी होईल किती जास्त होईल आणि अनेक गोष्टी. या सगळ्या गोष्टींवर आपण गप्पा मारूच यात. पण त्याआधी तुम्ही आमच्या ह्या पॉडकास्टला लाईक करायला अजिबात विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन लेफ्ट स्वाईप करा आणि ह्या एपिसोडला हाईप करा. हा एपिसोड तुम्ही हाईप केलात तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला. वेलकम टू देसी पॉड. संदीप दादा नमस्कार. नमस्कार. हे नवीन वर्ष सुरू झालंय. सगळ्यात आधी हॅपी न्यू इयर तुम्हाला पण. येस. आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण खूप सारी छान चर्चा केलीच होती आणि त्यावेळेला तुम्ही जे जे सांगितलं होतं किंवा तुम्ही नेहमीच जे सांगता ते सगळं खरं असतं. सो आता 2026 सुरू झालंय आणि खूप उत्सुकता आहे की हे वर्ष कसं असणार आहे. कुठेतरी थोडीशी काळजी पण आहे की 2025 काही अर्ध्या काळासाठी किंवा थोडंसं अवघड गेलं बऱ्याच गोष्टींचा आपण जर विचार केला तर. सो 26ला घेऊन पण थोडीशी चिंता आहे, थोडी उत्सुकता आहे की कसं असणार आहे हे वर्ष. तर मी तुम्हाला स्पेशली पहिले हे विचारेन की जे मेन काही ग्रह आहेत तर त्याची जनरल पोझिशन काय असणार आहे ह्या वर्षामध्ये. राईट. देसी पॉडच्या सर्व रसिक प्रेक्षकांना हे नवीन वर्ष सर्व तऱ्हेने अतिशय आनंदाचं, सुखाचं, सौख्याचं आणि प्रेमाचं जावो. अनिश्चितता आणि प्रचंड ताण यासारख्या असणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या मानवी आयुष्याचा अविभाज्य अंग म्हणूनच आपल्या सोबत येतात. प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या वैयक्तिक भवितव्याबद्दल अतिशय चिंतित असतो. पण आपलं स्वतःचं कर्म जशा पद्धतीने असतं तशा पद्धतीने आपलं भविष्य असतं असं आपण कधी विचारही करत नाही. आपण जनरल असं म्हणतो की ही गोष्ट असेल तर ते होईल किंवा अमुक गोष्ट असेल तर ते तमुक होईल असं आपण गृहीत धरून चालतो. आपलं स्वतःचं वैयक्तिक वागणं आणि कर्म आपल्याला काय बदलायला पाहिजे किंवा सुधारायला पाहिजे ते आपण बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून याच नोटवर आपण या वर्षाचा भाग बघूया आणि गोष्ट सुरू करूया. सगळ्यात
महत्वाची असणारी गोष्ट मला अशी वाटते की गुरु, आपण एका अशा टप्प्यावर उभा राहिलेलो आहोत की ज्याच्यामध्ये प्रज्ञा, वित्त, ज्ञान आणि लाभ याचा अधिपती असणारा जो गुरु आहे तो बरोबर 50-50 अशा सेगमेंटमध्ये या वर्षामध्ये असणार आहे. अच्छा, 50-50. लिटरली म्हणजे आत्तापासून की जानेवारीपासून ते जूनपर्यंत गुरु हा एका राशीत असेल आणि अच्छा. त्यानंतर जूनपासून मग पुढे 2027च्या साधारणतः जून जुलैपर्यंत तो एका राशीत असेल. असे बरोबर 2 भाग या परिस्थितीमध्ये पडलेले आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर आत्ताच्या कालावधीमध्ये मिथुन राशीत असणारा जो गुरु आहे तो 2026च्या जूनला कर्क राशीत जाईल, आपल्या अतिशय उच्च असणाऱ्या अशा राशीत जाईल. आत्ता ज्या ज्या राशींना जी फळं मिळत आहेत त्याच्याबरोबर वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या टप्प्यांची फळं निश्चितपणे मिळतील. त्यामुळे एक संद, एक सुरी किंवा अगदी प्रोटोटाईप जाणारं हे वर्ष असणार नाही. त्यामुळे जी मंडळी आत्ता कदाचित थोडीशी निराश आहेत त्या मंडळींना खणखणीत यशाचे चौकार मारण्याची शक्यता आणि संधी ही जून नंतर निश्चितपणे मिळेल. किंवा आता जी मंडळी अतिशय दणदणीत असं यश अनुभवत आहेत त्या मंडळींना थोडासा ब्रेक लावून विचार करून सिंहावलोकन करण्याची शक्ती किंवा विचार करायला लावण्याची स्थिती हे वर्ष देईल. त्यामुळे अशा प्रकारच्या गुरुच्या बॅलन्सिंगवर आपण उभे आहोत. शनी जो आहे तो शनी हा वर्षभर मीन राशीमध्येच असणार आहे. अच्छा. त्यामुळे याचं कारण असं की ज्याला आपण म्हणतो की न्याय, प्रारब्ध, कर्म याचा अधिपती असणारा जो शनी असतो तो वर्षभर मीन राशीत असणार आहे. त्यामुळे आपण यापूर्वी केलेल्या कर्माची फळं आपल्याला नेमकी कशा पद्धतीने मिळतील हे तुम्हाला शनी दाखवतो. सर्वसाधारणपणे आपण जर विचार केला तर गुरु, शनी किंवा राहू, केतू, हर्षल, नेपच्यून हे फास्ट मुव्हिंग असणारे ग्रह नाहीत. त्यांचा कालावधी हा बराच आहे. म्हणजे मंगळ, शुक्र, बुध यासारखे 30 दिवस ते 45 दिवस किंवा रवी सारखे एक्झॅक्ट 30 दिवस या कालावधीमध्ये बदलणारे जे ग्रह असतात ते आपल्या आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स राशींना देत असतात. या वर्षात शनी जो आहे तो शनी काही असा फार मोठे बदल दाखवत नाही. म्हणजे आपण जर बघितलं तर 12 मार्च 26ला शनी मीनेमध्ये अस्त होईल. मग 14 एप्रिल 2026ला परत शनीचा उदय होईल. 27 जुलै 2026ला शनी वक्री होईल आणि मग तो 11 डिसेंबर 2026 पर्यंत मार्गी होईल. पण तो शनीमध्येच वक्री मार्गी असा होत राहणार आहे. नाही, मला ह्याच्यात एक तुम्हाला विचारायला आवडेल की शनी तुम्ही म्हणतायत की वर्षभर मीन राशीमध्ये असणार आहे शनी आणि प्लस वक्री वगैरे तुम्ही म्हणताय, म्हणजे मग मीन राशीला हे वर्ष खूप अवघड जाणार आहे. माझं म्हणणं असं आहे की मीन राशीसाठी हे वर्ष काहीशा थोड्याफार चॅलेंजेसचं जाईल. पण शनी, वक्री अशासारख्या गोष्टींनी घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. कारण मागच्या वर्षी शनीनी मीन राशीला मानसिक त्रास आणि तणाव आणि काही गोष्टींनी छोटे छोटे तडाखे दिलेले आहेत. तर आत्ताच्या कालावधीमध्ये मीन राशीला घाबरून जाण्यासारखा तो भाग नाही. 7.5चा हा मध्य आत्ता सध्या मीन राशीला सुरू आहे. अच्छा. वेरॅज कुंभ राशीची 7.5 तर आता अगदी संपत आलेली आहे आणि मेष राशीची सुरुवात आहे. पण उलट मेष आणि मीन या 2 मंडळींना काही महत्त्वपूर्ण अनुकूलता आणि प्रॅक्टिकल पॉझिटिव्हिटी यांनी आश्चर्यचकित करणारी फळं विशेषतः मार्च ते एप्रिल आणि जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये निश्चितपणे मिळतील. आणि 7.5 चालू असून सुद्धा आयुष्यात काही सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण गोष्टी कशा होऊ शकतात हा भाग तुम्हाला नक्की जाणवेल. कारण शनी कर्माची देवता आहे, शनी न्यायाची देवता आहे. यापूर्वी तुम्ही केलेल्या ज्या गोष्टी असतात त्याचं संचित आणि त्याचं उत्तम कर्मफल ह्या शनी देत असतो. आत्ताचं राशींबद्दल जसं आपण आपला विषय सुरूच झाला तर मला स्पेशली तुम्हाला तेच विचारायचं की हे 2026 जे वर्ष आहे ते प्रत्येक राशीसाठी कसं असणार आहे. आपण मेषपासून सुरुवात करूयात की मेषसाठी हे वर्ष कसं असेल. 100%. त्याच्या आधी मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते की मगाचा प्रश्नातला एक छोटा भाग आपण इथे मिस आउट होऊन गेला की विचाराचा कारक असणारा जो राहू आहे तो राहू कुंभ राशीत या वर्षभरात असणार आहे. आणि राहूची जी नक्षत्रगत फलं आहेत त्याच्या अनुषंगाने अनिश्चितता आणि निश्चितपणे चालू असलेल्या गोष्टींची उलटी फळं मिळणं यासारख्या गोष्टी राहू देईल. तर केतू हा कृतीचा ग्रह आहे. कधी कधी
आवश्यक असलेल्या कृतीपेक्षा अवांछित कृती आपल्या हातनं घडते आणि मग तो थोडासा ताण राहतो. पण 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत राहू कुंभेत राहणार आहे आणि केतू सिंहेत. तर 25 नोव्हेंबर 2026ला राहू मकरेत जाईल आणि केतू कर्क राशीत जाईल. तर अशाही पद्धतीने त्यांचं ट्रान्झिशन राहील. मग आपण भावनिकतेचा विचार करू. कुंडलीतला प्रत्येक ग्रह एक एक एलिमेंट्सचं प्रतिनिधित्व करतो. आता भावनेचा जर विचार केला तर भावनेचा ग्रह असणारा हर्षल जो आहे तो 4 फेब्रुवारीपासून 11 सप्टेंबरपर्यंत तो वृषभेत मार्गी वक्री असा असणार आहे. अनिश्चितता किंवा गूढता किंवा अनाकलनीय होणाऱ्या गोष्टी यांचा कारक असणारा जो नेपच्यून आहे तो साधारणतः 7 जुलै 2026ला मीनेमध्ये वक्री होईल आणि 13 डिसेंबर 26ला तो मीनेमध्येच मार्गी राहील. अच्छा. आणि प्लुटो सारखा की जो स्थानगत असणारी फळं ही काहीशी विलक्षण पद्धतीने खूप पॉझिटिव्ह किंवा खूप निगेटिव्ह ऐन वेळेला करणारा प्लुटो सारखा तत्ववादी ग्रह 6 मे 2026 पासून वक्री असेल आणि 16 ऑक्टोबर 2026 पर्यंत तो मार्गी होईल. सर्व दृष्टिकोनातनं आपण जर बघितलं तर हे वर्ष प्रत्येक राशीबद्दल आपल्याला कसं जाईल ते आता आपण बघायला सुरुवात करूया. म्हणजे आपण राशींबद्दल बोलूच यात, पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक जस्ट विचारायला आवडेल. हो. तुम्ही आता ग्रहांबद्दल बोलताना म्हणालात की हो एखादा ग्रह वक्री आहे आणि मग तो मार्गी लागेल वगैरे, तर बरोबर. ग्रह वक्री असणं म्हणजे निगेटिव्ह आहे का? अजिबात नाही. ग्रह जेव्हा वक्री असतो तेव्हा तो मागच्या कालामधली असलेली जी संचित फळं असतात. मी आता उदाहरणार्थ तुला एक गमतीदार गोष्ट मी सांगतो की एखादा मनुष्य असेल आणि त्याला तडकाफडकी सांगितलं की उद्यापासून तू कामावर येऊ नकोस, पण तुझं सगळं काम तू 100% पूर्ण करून द्यायला पाहिजेस. तर त्याला घाईघाईने आपल्या हातात असलेले सगळे प्रोजेक्ट पटकन पूर्ण करून ताबडतोब जायलाच लागतं. आणि जेव्हा एखादा ग्रह अतिचारी गतीने जातो त्यावेळेला बॉस बोलवतो आणि तो सांगतो की तुला पुढच्या 3 दिवसातलं काम आहे, आजच करायचं आहे. यातला तो असणारा फरक आहे. त्यामुळे वक्री आणि मार्गी जेव्हा होतो त्यावेळेला अशाच पद्धतीने वक्री असलेली जी ग्रहांची स्थिती असते ती जी देऊन राहिलेली असतात फळं, जी फळं द्यायची राहिलेली असतात ती फळं फार पटकन द्यायला सुरुवात करतो आणि खूप वेगाने घटनाक्रम व्हायला लागतो आणि अतिचारामध्ये पुढच्या असणाऱ्या गोष्टींचीही आपल्याला तयारी करावी लागते, खूप धावपळ होते. या दोन्ही गोष्टी ग्रहशास्त्रीय दृष्ट्या तशा वाईट नाहीत, परंतु वक्री असणारे ग्रह जर शुभ असतील तर अधिक शुभ परिणाम आणि वक्री झालेले ग्रह जर पापग्रह असतील तर कदाचित थोडेसे बिटर परिणाम एवढ्याच त्याच्यावर आपण अवलंबून राहू शकतो. त्यामुळे घाबरून जाण्याचं यत्किंचितही कारण नाही असं माझं मत आहे. अच्छा. मग आपण आता राशींकडे वळूयात. यस. मेष साठी हे वर्ष कसं असणार आहे? तर मेष राशीबद्दल आपण जेव्हा बोलतो आहोत तेव्हा काही ठराविक वाक्य आपण लक्षात ठेवूया, म्हणजे त्या वाक्यांनी आपण ते कीवर्ड्स आहेत आणि ते उच्चारले गेले की आपल्या लक्षात येईल की हे वर्ष सर्वसाधारण पद्धतीने कसं असेल. तर नवीन संधी, त्यानंतर ट्रान्झिशन बदल, अधिकारांमध्ये वाढ आणि व्यावसायिक यश हे या राशीचे कीवर्ड्स आहेत. अच्छा. संपूर्ण वर्षाचा जर एक दोन वाक्यामध्ये आढावा घ्यायचा झाला तर कुटुंबाकडनं मनापासून आनंद मिळेल, पुत्रोत्कर्ष होईल, नवीन पद्धतीने कामं करावी लागतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्टनरकडनं मिळणारं जे थेट प्रोत्साहन आहे ते यावर्षी आपल्याला 100% मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या समाधानकारक असणारं हे वर्ष असेल. प्रत्येक वर्षाचे आपण 2 भाग करतो आहोत. साधारणतः जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर मेष मंडळींना जानेवारी ते जून या कालावधीमध्ये आपल्या जोडीदाराकडनं अतिशय महत्त्वाची मदत मिळेल. बरोबर त्याच काळात जोडीदार जर काही काम करत असेल किंवा व्यावसायिक ॲक्टिव्हिटी करत असेल आणि त्याला काम बदलायचं असेल तर त्या गोष्टीतनं नक्की जोडीदाराचा उत्कर्ष होणार आहे असं समजायला हरकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपापसात असणारे मतभेद किंवा तुमच्या वर्किंग सेक्टरमध्ये असणारे जे मतभेद आहेत ते 100% संपतील आणि तुम्हाला एका नवीन पद्धतीची उत्कृष्ट ऊर्जा या वर्षभरामध्ये नक्की मिळणार आहे. मेष मंडळींना या वर्षात नवीन शिक्षण खुणावणार आहे. एखादं काम तुम्ही करत असता आणि त्या कामातली टेक्निकल ॲबिलिटी वाढवण्यासाठी आपल्याला वाटतं की अरे नाही, हे आपण गोष्ट 100% शिकली पाहिजे, तर ती गोष्ट
साधारणतः फेब्रुवारीपासून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मेष मंडळींनी 100% अडॉप्ट करावी. सतत तंत्रप्रगत राहणं हे काळाबरोबर आणि काळाच्या सुसंगत असतं असं माझं नेहमीचं म्हणणं आहे. तीच गोष्ट तुम्हाला 100% मिथुनेतला गुरु आणि कर्केतला गुरु तुमच्याकडनं करवून घेणार आहे. पूर्वीच्या गुंतवणुकीत जर मेष मंडळींनी काही इन्व्हेस्टमेंट केलेलं असेल तर त्याचे अनपेक्षित अशा पद्धतीने मिळणारे लाभ मला मे ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये मिळताना दिसतात. बरीच मंडळी आपल्या कर्माला दोष देतात की करताना तर मी हे काही केलं होतं पण आम्हाला काही मिळालेलं नाही. तर यापूर्वीच्या कर्मात केलेली इन्व्हेस्टमेंट आता 100% देण्यासाठी हे वर्ष तुमच्या समोर येणार आहे, ते वर्ष आतुर आहे. त्यामुळे मेष मंडळींनी जिद्दीने जोमाने कामाला लागा, 100% त्यात चांगला भाग मिळेलच. आर्थिक स्थिती या वर्षाची अतिशय चांगली राहील. विशेषतः मध्यावर म्हणजे जून 2026च्या मध्यावर व्यावसायिक अडचणी निश्चित संपतील आणि अडकलेले जे व्यवहार असतात त्यांना गती आणि चाल मिळण्यासाठी हे वर्ष चांगलं राहील. मात्र ज्येष्ठांची काळजी विशेषतः ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मेष मंडळींना घ्यावीच लागणार आहे. जुलै ते डिसेंबर हा कालावधी जर आपण सर्वसाधारणपणे बघितला तर पदोन्नती किंवा आर्थिक महत्वाकांक्षा योग्य पद्धतीनं पूर्ण होत आपली मनात बराच काळ राहिलेली स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याची एक नवीन ऊर्जा मेष मंडळींना नक्की मिळणार आहे. या कालावधीमध्ये आपापसात असणारे जे वाद आहेत, मग ते व्यावसायिक सेक्टरमधले असो किंवा कामगारांबरोबर होणारे असो, अगदी घरात पार्टनरबद्दल होणारे वाद असोत, या सगळ्या गोष्टी मेष मंडळींनी टाळल्या तर या वर्षात अधिक लाभ त्यांना मिळत राहतील. वाहनावर नियंत्रण हा या वर्षीचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. होतं काय की आपण आपल्या तंद्रींमध्ये वाहनं चालवत असतो आणि विचारांच्या गुंत्यात अडकून आपल्याकडून चूक होण्याची शक्यता आहे. विशेषतः 9 मार्च 2026 ते 17 जुलै 2026 या कालावधीमध्ये वाहनांबाबत योग्य ती वेगाने न चालवता काळजी घेणं या बाबतीत आपल्याला दक्ष राहायला हवं. धार्मिक कार्यामध्ये तुम्हाला जर काही करायचं असेल, आत्ताच्या परिस्थितीत आपण बघतो की मानसिक शांतीसाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल, तर अशासाठी मानसिक आनंद मिळण्यासाठी असं काही करणं किंवा घरात राहिलेली काही धार्मिक कार्य असतील तर त्याबाबत ती करून घेणं हाही भाग या वर्षभरात उत्तम राहील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या वर्षात बरेच अप्स अँड डाऊन्स असे प्रवास होतील. वेगवेगळ्या गोष्टी तुमच्याकडे सोपवले गेल्यामुळे त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह प्रवास करणं हे अतिशय गरजेचं राहील. त्याच्यासाठी धावपळ होईल. त्यामुळे तब्येतीची योग्य काळजी घ्या. ॲलर्जी, ॲसिडिटी आणि विशेषतः पाठीची दुखणी याबाबत मेष मंडळींनी यात काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. मेष राशीचं या वर्षीचं जे फायनान्शियल असणारं गणित आहे ते साधारणतः 78.20 एवढा फायनान्शियल रेशो दाखवतं. तर आता फायनान्शियल रेशो म्हणजे काय, तर राशीचं धनस्थान, राशीचं लाभस्थान आणि भाग्यस्थान यातून यावर्षी राशीला किती पैसे मिळतील आणि तुमचं समाधानकारकरित्या स्थिती राहील की स्केरेसिटी राहील की अगदी सर्वसाधारण राहील हे त्यात कळतं. तर तुम्ही जर 75%पेक्षा जास्त सेगमेंटवर असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम राहील. सबब मेष राशीचा रिझल्ट हा 78.20 आहे जो अत्यंत चांगला आणि छान आहे. म्हणजे हे असं वर खाली सगळ्यांना असणार नाही तर मेषसाठी तसं चांगलंच आहे कारण 7.5 पण आहे तुम्ही म्हणतो. हो. तर मग ह्या राशींनी काय करायला पाहिजे की ज्यामुळे त्यांना आणखीन हे वर्ष अजून चांगलं जाऊ शकेल? मेष राशीची 7.5 चालू आहे. मेष राशीच्या 7.5साठी सर्वात पहिल्यांदा न चुकता दर शनिवारी हनुमंतांचं दर्शन त्यांनी घ्यावं. त्याचबरोबर शनी वज्रपंजर कवच हे अतिशय प्रभावी असणारं स्तोत्र आहे, ते शनी वज्रपंजर कवच आवर्जून वाचावं. याचबरोबर मेष राशीनी पंचरत्न गणपती स्तोत्र याचा जर पाठ करणं सुरू केलं तर ते अतिशय महत्वाचं असतं. हे स्तोत्र रोज नुसतं यूट्यूबवर ऐकलं तरी सुद्धा चालणार आहे. आपल्याकडल्या उच्चारातनं काही चूक होऊन काही चुकीच्या पद्धतीने त्याचं प्रोनाऊन्स होऊन त्याचे फळं न मिळणं याच्याऐवजी तुम्ही नुसतं श्रुती स्मृती पुराणोक्त या सेगमेंटमधनं ते ऐकलं तरी चालणार आहे. त्याचबरोबर
कालभैरव अष्टक याचा पाठ दर रविवारी न चुकता मेष मंडळींनी करायलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची असणारी गोष्ट म्हणजे मेष मंडळींनी या वर्षात मनसोक्त वृद्ध सेवा करा. ती कुठल्याही वृद्धांची असू देत, घरातले आई वडील असू देत, त्यांची सेवा असू देत, किंवा बाहेरच्या संस्थेत जाऊन वृद्ध सेवा असं करायची असेल तर ती आनंदाने त्यांनी करावी. यातून मिळणारा लाभ आणि आशीर्वाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. हे वर्ष मेष मंडळींना संमिश्र आनंदाचं आणि परफेक्ट जाणार आहे. कमाल आहे. स्वतः मेषवाल्यांना तर सगळं त्यांचं कळलंय. तर नेक्स्ट राशीकडे आपण पुढे वळूयात आणि नेक्स्ट आय थिंक वृषभ आहे. बरोबर. तर वृषभसाठी कसं असणार आहे दादा? वृषभ ही सदाबहार शुक्राची प्रसन्न असणारी रास. वृषभ मंडळी दुसऱ्याच्या आयुष्यात मनापासून आनंद आणतात. सगळीच राशीची मंडळी एकमेकांच्या आयुष्यात आनंद आणतात, पण त्याच्याकडे शुक्राची प्रसन्नता आणि अतिशय रोमांस असल्यामुळे तो एक वेगळ्या पद्धतीचा रोमांच आपल्या आयुष्यात उभा करू शकतो. या वर्षासाठी कीवर्ड्स आहेत प्रॉडक्टिव्ह इयर. हे वर्ष संमिश्र पण वेगवान असणार आहे. अच्छा. वृषभ मंडळींसाठी हा शब्द कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे वर्ष आपल्यासाठी प्रॉडक्टिव्ह इयर असेल. साधारणतः जानेवारी ते जून या कालावधीमध्ये खूप धावपळ असेल. कामं पूर्ण करण्यासाठी काही प्रवासाची टार्गेट वृषभ मंडळींना दिली जातील. वृषभ मंडळींना याच कालावधीमध्ये मानेचे आणि पाठीचे काही छोटेसे त्रास होण्याची शक्यता निश्चितपणे मला दिसतात. आणि म्हणून प्रकृतीकडे व्यवस्थित पद्धतीने लक्ष देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच सवयी व्यसनं याच्या आहारी न जाता आपल्या कामावर फोकस करणं, कारण हे वर्ष प्रॉडक्टिव्ह आहे. आणि एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शन जेव्हा आपण करत असतो तेव्हा नीट, नेमकं आणि थेट या 3 गोष्टींवर आपण लक्ष ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे याच 3 गोष्टी वृषभ मंडळींनी लक्षात ठेवायच्या. आर्थिक जी कामं आहेत ती सहजगत्या साधारणतः फेब्रुवारी ते सप्टेंबर या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने मार्गी लागणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये असणारे जे बदल, जर ज्या मंडळींना नोकरीमध्ये बदल करायचा असेल किंवा नवीन संधी मिळवायची असेल तर वृषभ मंडळींनी शांतपणे नवीन पर्याय हातात आल्यानंतरच आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नक्की बदल करावेत. एखादी गोष्ट आवडत नाही असं म्हणून ती पटकन सोडून देण्यापेक्षा दुसऱ्या सेफ झोनमध्ये गेल्यानंतरच एका जुन्या नको असलेल्या गोष्टींचा त्याग करावा असं वृषभ मंडळींना मी अत्यंत आवर्जून सांगेन. घाई नको उगाच करायला. कसल्याही प्रकारची घाई करायला नको. तुम्हाला जर आर्थिक नियोजन करायचं असेल तर ते आर्थिक नियोजन सुद्धा शांतपणे, नेमकं, अतिशय स्पेसिफिक करणं हे अतिशय गरजेचं राहील. नियोजनांमधून केलेल्या गुंतवणुकीतली तेजी ही खऱ्या अर्थाने तुम्हाला 2026च्या जून नंतर प्रसन्न गुरुच्या टप्प्यांमध्ये अगदी सहज पद्धतीनं अनुभवता येईल. विशेषतः ज्या इच्छुक मंडळींना विवाह करायचा आहे त्या मंडळींसाठी हे वर्ष अतिशय चांगलं आहे. तुमच्या मनातला असणारा जोडीदार सहज पद्धतीनं तुमच्या समोर येईल आणि अतिशय आनंदाने या मंडळींना विवाहाचे लाडू इतर मंडळींना देता येतील. उत्तम सकारात्मकता ही वर्षभर वृषभ मंडळी टिकवून ठेवतील, कारण हे प्रॉडक्टिव्ह इयर आहे आणि तुमच्याकडनं केलं जाणारं काम हे उत्तम आउटपुटचंच असणार याची मला पूर्ण गॅरंटी आहे. करार, हमी किंवा एखाद्याला जामीन यासारख्या गोष्टी 100% टाळण्याची मी वृषभ मंडळींना अशी तंबीज देतो आहे. कारण या बाबतीत तुम्ही जर भावनात्मकरित्या निर्णय दिलेत आणि कदाचित यासारख्या गोष्टी स्पेक्युलेटिव्ह करत गेलात तर त्यातनं अडचणीत येण्याची शक्यता असल्यामुळे या 3 गोष्टी 100% टाळा. नाही दादा, तुम्ही करार म्हणालात, मग करार कुठल्याही प्रकारचे करा. ज्या गोष्टी तुम्हाला समोर माहिती नाहीत त्या गोष्टींबद्दल करार. म्हणजे आता उदाहरणार्थ की माझा एक मित्र घर बांधतो आहे आणि तुम्ही त्याच्यात पैसे टाका, तो तुम्हाला करारानुसार काही पैसे वाढीव देईल. ही गोष्ट आपल्याला डोळ्याला माहिती नाही, हे आपण सांगोवांगीवर ऐकतो आहे. अशा पद्धतीचे जे करार आहेत ते आपण टाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. परस्पर जे वाद असतील तर ते वाद अतिशय शांतपणे सोडवणं हे महत्त्वाचं आहे. विशेषतः एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये कुणाच्याही भानगडीत न पडणं आणि जर वाद झाले तर ते शांतपणे टाळणं यासारख्या गोष्टी आपण इग्नोर करून करू शकतो. जून ते डिसेंबर हा जो असणारा दुसरा 6 महिन्याचा भाग आहे तो
झंझावाती यश नोंदवणारा वृषभ मंडळींसाठी अतिशय चांगला असणारा कालावधी असेल. गटबाजी किंवा कट यासारख्या गोष्टींपासून दूर राहून आपण आणि आपलं काम एवढ्या 2च गोष्टींवर तुम्ही लक्ष केंद्रित करा. कारण कदाचित वृषभ मंडळींना अशा प्रकारच्या झंझावातामध्ये वादळी परिस्थितीत ओढलं जाण्याची आणि कदाचित तो ठपका त्यांच्यावर येण्याची शक्यता मला दिसते. या गोष्टी टाळण्यासाठी वृषभ मंडळींनी हा काळ अगदी स्पेसिफिक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतले आर्थिक लाभ याच कालावधीमध्ये उत्तम पद्धतीने फलद्रूप तर होतीलच. या काळामध्ये कुठल्याही स्वरूपात जर तुम्हाला तंत्र बदल करायचा असेल, नवीन टेक्निक शिकायचं असेल, तर त्यासाठी घाई करायला नको असं ही परिस्थिती सांगते. तुम्ही व्यवसाय किंवा नोकरी चेंज करू शकता, पण तंत्र बदल करण्याची किंवा पुढे जाऊन शिकण्याची की आत्ता सगळं बाजूला ठेवून मी पटकन हे स्किल शिकून घेतो, तर ते करण्याची ही वेळ नाही. कदाचित अशा प्रकारची प्रलोभनं 100% येणार आहेत, म्हणून त्याच्यापासून मी दूर राहायला सांगतो आहे. कुठले कुठले असणारे दीर्घ वाद किंवा आपापसातले असणारे मनभेद जे आहेत ते संपण्याचा प्रसन्न कालावधी म्हणजे साधारणतः सप्टेंबर ते डिसेंबर हा राहील. कायदेशीर मार्गाने एखाद्या गोष्टींवर तोडगा निघत असेल तर वृषभ मंडळींनी या कालावधीमध्ये, विशेषतः एप्रिल नंतरच्या कालावधीमध्ये जरूर मध्यस्थी करावी. त्याचा अतिशय चांगला लाभ आणि फायदा वृषभ मंडळींना नक्की होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची असणारी गोष्ट की परदेश गमन हा जो भाग आहे ते ज्यांचं ज्यांचं स्वप्न असेल ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी विशेषतः मे नंतर वृषभ मंडळींनी प्रयत्न करावा. मग ते परदेश गमन पर्यटनासाठी सुद्धा होऊ शकेल किंवा काही कामानिमित्ताने सुद्धा होऊ शकेल किंवा ती कौटुंबिक सहल सुद्धा असू शकते. याचा अतिशय चांगला फायदा तुमच्या मंडळींना होणार आहे. सही आहे. आर्थिकदृष्ट्या जर आपण वृषभकडे बघितलं तर 81.50 एवढा खणखणीत फायनान्शियल इंडेक्स घेऊन या मंडळींना हे वर्ष आपला खिशाला सुखावेल. शुक्राच्या अधिपत्याखाली असणारी ही रास खूप भावनाक्षम पण आहे, खूप रोमॅन्टिक आहे. वृषभ मंडळी अतिशय उत्तम पद्धतीने व्यक्त होणं जाणतात आणि म्हणून या व्यक्त होण्याला समंजसपणाची एक छोटीशी जोड देणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुमच्या आयुष्याकडे बदललेल्या दृष्टिकोनातनं बघणं हे अतिशय महत्त्वाचं राहील. शेवटी मला असं वाटतं की महालक्ष्मी अष्टक, कारण शुक्र या ग्रहासाठीची उपासना आणि एकूणच वर्षात फलदायी असणारी जी उपासना आहे त्याच्यासाठी महालक्ष्मी अष्टक हे अष्टक आपण रोज वाचावं. त्याचबरोबर येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात यासाठी अर्गला स्तोत्राचा असणारा जो पाठ आहे तो अगदी आवर्जून करावा. आणि देवीची खडी साखरेनी ओटी भरणं म्हणजे देवीला गोडवा वाहणं हे अत्यंत महत्त्वाचं राहील. विशेषतः बालिकांना अन्नदान करणं यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या जर केल्या तर त्यांच्याकडून मिळणारे जे आशीर्वाद आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण असतील. असं वृषभ राशीचं बदलतं प्रॉडक्टिव्ह असणारं ग्रहमान देणारं हे वृषभ राशीचं वर्ष आहे. सही आहे. दादा, मला तुम्हाला हे विचारायचं की जो पाठ तुम्ही सांगता आहात हो, किती वेळेला करायला पाहिजे? रोज दिवसातनं एकदा ऐकला तरी सुद्धा चालू शकतो. अच्छा. त्यात कुठेही प्रॉब्लेम नाही. अचूक असणारी शब्द रचना, नेमके आघात आणि स्वरांची आणि प्रतिस्वरांची असणारी जी निर्मिती आहे ती तुमच्या शरीरात उत्पन्न असणाऱ्या द्रवावर अतिशय छान पद्धतीनं परिणाम करते. त्यामुळे हे जेव्हा आम्ही पाठ करायला सांगतो ते पाठ तुमच्या शरीरावर, तुमच्या आउटर ऑरावर आणि एकूणच तुमच्या स्थूल देहावर उत्तम परिणाम करतात आणि निगेटिव्हिटी कमी करतात. म्हणून पण ते नेमकं उच्चारण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला अशुद्ध नावाने हाक मारलं तर तो मनुष्य प्रसन्न होत नाही. तशा पद्धतीने देवतांचं किंवा बीजमंत्रांचं असलेलं उच्चारण हे चुकीच्या पद्धतीने केलं गेलं तरी तुम्ही ते कितीही श्रद्धेने केलं असलं तरी त्याचा लाभ होत नाही. एवढंच त्याचं उदाहरण. म्हणून जे स्तोत्र तुम्हाला अडखळत वाचावं असं वाटतं ते चक्क न वाचता तुम्ही ऐकलं तरी 100% चालणार आहे. हे एक चांगलं आहे, म्हणजे की नाही तुम्हाला येते तर तुम्ही ऐका, उगाच उलट सुलट काहीतरी बोलण्यापेक्षा ते बेटर आहे. अगदी बरोबर. झालं, आता मेष झालं, वृषभ झालं, आता मिथुन. मिथुन रास कशी असणार आहे? मिथुन राशीसाठी हे वर्ष कसं असेल? मिथुन रास ही व्यवहार चतुर असणाऱ्या बुधाची रास. बुध हा मूलतःच राजकुमार आहे.
अच्छा. त्याला सगळं आपल्या भोवती अतिशय सुशेगात आणि अतिशय बेस्ट लागतं. त्यामुळे ही मंडळी व्यवहार चतुर तर असतातच, पण आपल्या व्यवहारांनी आपलं आयुष्य सुंदर कसं बनवावं हे मिथुन राशीच्या मंडळींना फार छान पद्धतीने कळतं. मिथुन राशीला हे वर्ष संमिश्र फलदायी असणार आहे. खरं तर गुरु तुमच्याच राशीत आहे, परंतु गुरु ज्या राशीमध्ये असतो, आता उदाहरणार्थ एखाद्या माणसाकडे जर एखादा बलिष्ठ मंत्री किंवा आता महत्वाचा मनुष्य एखाद्याच्या घरी राहायला आला, तर इतर मंडळी म्हणतात की अरे याची काय ओळख आहे, तो मनुष्य थेट त्याच्याकडे आलो. पण त्या माणसाची उठबस करत असताना त्या माणसाला किती त्रास होतो, त्यांची दमछाक होते. त्याची दमछाक होते. तशा पद्धतीची दमछाक मिथुन राशीत गुरु आल्यामुळे मिथुन मंडळींची होते आहे. तो तुमच्यासाठी अत्यंत चांगला, पार्टनरला अतिशय उत्तम, पण तुम्हाला जरा वाढीव काम, धावपळ आणि चढ उतार देणारा असाच राहील. या वर्षाचे कीवर्ड्स आहेत बॅलन्स, हार्डवर्किंग आणि एक्स्ट्रा वर्क. उत्तम कार्यमानता आणि तुमच्यावर सोपवली जाणारी जबाबदारी याच्यामध्ये मिथुन मंडळी या वर्षामध्ये थोडीशी दबलेली राहतील. अच्छा. आपल्यावर खूप काम पडतंय याचा मनात असणारा एक वेगळा विचार, ते काम नाईलाजाने करावंच लागतं याची अपरिहार्यता, पण ते केल्यानंतर मिळणाऱ्या यशाची आशा, अशासारख्या संमिश्र भावनांमधनं हे वर्ष तुमच्यासमोर वेगवेगळ्या गोष्टी घेऊन उभं आहे. साधारणतः जानेवारी ते जून हा जो पहिला कालावधी आहे तो झपाट्याने प्रगती, वाढीव जबाबदारी आणि धावपळीत यातून तुम्हाला अतिशय उत्तम असं यश नोंदवता येईल. मिथुन राशीचा असणारा हा जो गुरु आहे तो तुमच्या कार्यकौशल्याचं कौतुक तुमच्या इतर सर्व वरिष्ठांकडून नक्की करणार आहे. विशेषतः जी व्यावसायिक मंडळी आहेत त्यांना नवनवीन कल्पना सुचतील, पण त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना प्रचंड धावपळ करावी लागणार आहे. विशेषतः भांडवलाबद्दल आणि मार्केटिंग या सेक्टरबद्दल तुम्हाला काम करावं लागेल. बुध हा मार्केटिंगचा कारक असणारा ग्रह असल्यामुळे मिथुन मंडळींनी आयुष्यभर या वर्षात लक्षात ठेवा की तुम्हाला स्वतःचं मार्केटिंग करावं लागेल. अच्छा. बरं. तुमचं काम बोलेल हे पहा, तुम्ही स्वतःबद्दल बोलाल हे पहा, आणि योग्य पद्धतीने तुम्ही केलेलं काम इतरांच्या नजरेत आणून देण्याचं मार्केटिंगचं काम हे वर्ष तुमच्याकडनं करवून घेणार आहे. विवाहाच्या समस्या असतील तर त्या निश्चितपणे 100% सुटतील. इथे विवाह ठरणं आणि विवाहाच्या बाबतीतल्या समस्या दोन्ही. सुटणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हो. पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या कमी होतील, किंवा विवाहात जर काही समस्या चालू असतील परस्पर सामंजस्याने त्या सुटण्याकडे निश्चितपणे त्याचा कल राहील. विशेषतः फेब्रुवारी ते सप्टेंबर हा जो कालावधी आहे तो तुमच्यासाठी खूप सुदिंग असणारा कालावधी असेल. परिवर्तनातनं नवीन नवीन गोष्टी आपल्याला मिळतीलच याची खात्री करून घेण्यासाठी हे परिवर्तन सतत बदलत राहा. एक सुरी कंटाळवाणं असणारं जे काम असतं तर ते वेगळ्या पद्धतीने करून बघण्याची नवीन टेक्निक तुम्हाला शोधून काढावी लागेल. कदाचित त्याच्यातनं आनंद मिळेल, त्याच्यातनं तुम्ही लोकांच्या समोर याल. आणि सगळ्यात महत्त्वाची असणारी गोष्ट म्हणजे मानसिक आनंद तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचा वर्षभर अनुभवता येणार आहे. माझ्या दृष्टिकोनातनं हे वर्ष संमिश्र असणारं वर्ष असेल. म्हणजे कभी खुशी कभी गम असं असण्यापेक्षा सर्वसाधारण खुशी देणारं हे वर्ष असणार आहे. मित्र आणि सरकारी योजनातनं मिळणारे जे लाभ आहेत ते निश्चितपणे या वर्षात तुम्हाला मिळणारच आहेत. संततीचा उत्कर्ष हा साधारणतः ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये मिथुन मंडळींना निश्चितपणे मिळणार आहे. आणि नवीन पदाची जर तुम्हाला अपेक्षा असेल तर नवीन पदाची अपेक्षा 100% जुलै 2026 नंतर निश्चित पूर्ण होईल. जुलै ते डिसेंबर या कालावधीमध्ये प्रगतीपर वार्ता मिळतील, तुमची स्वतःची वैयक्तिक प्रतिष्ठा वाढेल आणि या कालावधीमध्ये कृतीने नव्हे तर बुद्धीने निर्णय घेणं हे मिथुन मंडळींसाठी सगळ्यात महत्त्वाचं राहील. सुवार्तांनी मन स्वस्थ होईल. आणि मगाशी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर असं की साधारणतः 79.50 एवढा तुमचा फायनान्शियल इंडेक्स असेल, जो की तुमच्या खिशाला सुखावत राहील. वेरच तुम्हाला सतत वाटत राहील की याच्यापेक्षा आपण जास्त डिझर्व करतो, पण हा जो असणारा भाग आहे साधारणतः 80% घरात असणारा भाग हा तुम्हाला सुखावत राहील. महाविष्णू नारायणाचं
महानारायण अस्त्र हे कवच रोज तुम्ही न चुकता 100% ऐका. कुबेर कवच याचा जर पाठ केलात तर आर्थिक समस्या असतील त्या निश्चितपणे सुटतील. विष्णूला साधारणतः सलग 11 बुधवार तुळस वाहिली तर अतिशय छान पद्धतीने कामं पूर्ण होतील. सही आहे. सो आतापर्यंत मिथुनसाठी पण हेच म्हणजे असं बघायला गेलं तर आता आपण 3 राशींचं आपण बघत आलो हो, आहोत. हो. तर तिन्ही राशींसाठी हे तसं संमिश्र आणि ठीक असणार आहे हे वर्ष. म्हणजे हो. काही खूप असा घडामोडी अशा जशा काही घडणार नाही की ज्यामुळे त्यांना खूप जास्त प्रॉब्लेम्सचं सामोरं अगदी जावं बरोबर. लागेल. आता पुढे जाऊयात. पहिल्या 3 राशी झाल्यात. त्याच्यानंतर आहे मिथुन नंतर कर्क. कर्क. राईट. Yes. कर्क रास आहेत ते. तर सगळ्या राशीचा अर्क ही रास कर्क. आपल्याला फक्त हे राहीम सांगावं असं वाटतं, पण कर्क रास जी आहे ती मातृहृदयी चंद्राची रास आहे. अच्छा. संवेदनशीलता आणि भावना यांचा बेजोड मिलाफ या राशीमध्ये असतो. कर्क राशीची माणसं जर आपल्या भोवती असतील तर ती कायम नेहमी साऊंड बॅरियरचं काम करत असतात. शांतपणे तुमच्या असणाऱ्या प्रत्येक भावभावनांना योग्य पद्धतीने समाहित करण्याची खूप छान स्थिती कर्क मंडळींकडे असते. या वर्षीचे कीवर्ड्स आहेत की सन्मान, लाभ, वाढीव काम, अपग्रेडेशन विथ एक्सपेक्टेशन. अच्छा. अपग्रेडेशन विथ एक्सपेक्टेशन हे कीवर्ड्स राहतील. हे वर्ष संमिश्र आणि अतिशय आनंदाचं असणारं असं कर्क राशींचं वर्ष आहे. देवराज गुरु या वर्षात 1 जून 2026 पासून तुमच्या राशीमध्ये येत आहेत. म्हणजेच तो जो मोठा मंत्री आहे तो तुमच्या राशीत येतोय. तो धावपळ करवेल. पण कर्क राशीमध्ये गुरु हा आपली अतिशय उत्तम आणि चांगली फळं निश्चितपणे देत असतो. त्यामुळे कर्क राशीत आत्तापर्यंत व्ययात असणारा म्हणजे साधारणतः जून 2026 पर्यंत व्ययात असणारा गुरु आता आपल्या राशीत येईल बरोबर आहे. आणि आपल्या राशीला एक उत्तम अशी समृद्धी बहाल करेल. नवजीवन, नवचैतन्य आणि उत्कृष्ट अशा पद्धतीचं अपग्रेडेशन, ज्याला आपण सेल्फ अपग्रेडेशन, नवनवीन उत्क्रांत असं जो भाग आहे बरोबर. तोही आपल्याला बघायला मिळेल. जानेवारी ते जून हा कालावधी वैचारिक आनंद असेल. अच्छा. जानेवारी ते जून या कालावधीमध्ये वाढीव कामं करावी लागतील. शारीरिकदृष्ट्या थोडीशी काळजी घ्यावी लागेल. विशेषतः कफ, छातीचे आजार या बाबतीत थोडीशी कर्क मंडळींना काळजी घ्यावी लागेल. परदेश प्रवास हा भाग तर तुमच्या नशिबीच लिहिलेला आहे. त्यामुळे या कालावधीत नुसती धावपळ असणार नाही तर परदेश प्रवासही असेल. सातत्यानं बाहेरगावी जाऊन टास्क पूर्ण करण्याचं कौशल्य तुम्हाला दाखवावं लागतील. विशेषतः मार्च नंतर आयुष्यात असणारी गुंतागुंत आणि मोठे तिढे सुटण्याचा जो एक विलक्षण कालावधी आहे तो काळ तुम्हाला स्थिमित करेल. नवनवीन उपक्रम तुम्हाला जर प्रत्यक्षात आणायचे असतील. कर्क राशीची मंडळी फार आळशी पण असतात. अच्छा. म्हणजे जसं मी त्यांचं कौतुक करतो तसं कर्क राशीच्या मंडळींना आरंभशूरता असते. अच्छा. प्रत्येक नंतर गोष्टीला ते सुरुवात करतात आणि नंतर बघू मग असा तो भाग असतो. तर ही गोष्ट आपल्याला टाळायला हवी. त्यामुळे नवीन उपक्रमात नवीन टप्पे कार्यान्वित करायचे असतील तर आधी कर्क मंडळींनी त्यांच्यातला आळस झटकणं हे गरजेचं आहे, जे तुम्हाला जून 2026 पर्यंत करावंच लागेल. व्यावसायिक धनलाभ हे अतिशय योग्य पद्धतीने होतील आणि धनलाभाच्या 2-3 वेगवेगळ्या संधी वेगवेगळ्या सेक्टरमधनं, वेगवेगळ्या सेगमेंटमधनं कर्क मंडळींना यावर्षी मिळणार आहे. पदोन्नती, लाभ किंवा नवीन वास्तू यासाठी तुम्ही गेले जवळजवळ 2-2.5 वर्ष प्रयत्न करत असाल तर साधारणतः या एप्रिल नंतर त्या गोष्टी दृष्टिक्षेपात येताना मला नक्की दिसत आहेत. अनेक कर्क राशीची मंडळी तुम्हाला सांगतील की हो, यावर्षी आमचं नक्की घर झालं किंवा वास्तूचा लाभ झाला किंवा व्यावसायिक वास्तूचा लाभ आपल्याला झाला. विशेषतः संततीकडनं अत्यंत चांगल्या आणि छान बातम्या तुम्हाला निश्चितपणे देणारं हे वर्ष आहे. व्यावसायिक लाभ घडत असताना त्यामागची जी भावनिक असणारी प्रामाणिकता आहे ती कर्क मंडळींनी सॅनिटीसारखी जपणं गरजेचं आहे. याचा एकमेव भाग मी असं सांगतो की कधी कधी माणसाचा जो स्वार्थ असतो तो स्वार्थ पटकन चुकीच्या असणाऱ्या गोष्टींकडे वळून आपल्याला पटकन लाभ कसे मिळतील आपण ते याकडे थोडासा घरंगळत जातो. या गोष्टी विशेषतः जुलै-ऑगस्ट पर्यंत कर्क मंडळींनी योग्य परिस्थितीत सांभाळायच्या. जुलै ते डिसेंबर हा जो पिरियड आहे तो
नवनवीन व्यावसायिक प्रकल्प ॲक्टिव्हेट होतील, नोकरीत वाढीव जबाबदाऱ्या दिल्या जातील. आई वडिलांच्या तब्येतीबद्दल थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. विशेषतः भावंडांच्या बाबतीत जर काही प्रश्न असतील तर त्यांना अनपेक्षितरित्या मदत करावी लागू शकते किंवा त्यांच्या साठी उभं राहावं लागू शकतं. हाच कालावधी स्पर्धकांना उत्तम नामोहरम करणारा काळ आहे. अच्छा. वाव. स्पर्धक ते असतात की जे तुमच्या अंतरात्म्यात असणाऱ्या ज्या लॅक्युनाज असतात किंवा कमतरता असतात त्याला चॅलेंज देतात आणि त्यातून तुम्ही ओव्हरकम करता आणि योग्य पद्धतीनं मी काय आहे हे जिद्दीने त्यांना जिंकून दाखवता. तो हा कालावधी आहे. परदेशी जाऊन भाग्योदय आणि सकारात्मक गुंतवणुकीकडून एका नवीन गोष्टीकडे जाण्याचा जो तुमचा मार्ग आहे ते प्रशस्त करणारं हे अतिशय छान वर्ष आहे. फक्त कर्क राशीच्या मंडळींनी या वर्षात वाद, हेकटपणा आणि आपलं तेच खरं करण्याची जी वृत्ती आहे ती 100% टाळली पाहिजे. खरं तर सगळ्याच राशींनी हा भाग टाळलाच पाहिजे असं मला वाटतं. पण तरीसुद्धा कर्क मंडळींनी या वर्षामध्ये दर प्रदोषाला शंकराच्या पिंडीवर मध लावलेलं बेलाचं पान मनपूर्वक अर्पण करावं आणि महादेवाचं स्मरण करावं. अच्छा. देवी कवचाचा केलेला पाठ हा तुम्हाला अतिशय उत्तम असे उत्कर्षाचे मार्ग खुले करून देईल. आणि विशेषतः ज्या संस्थेमध्ये बालकं असतात अशा संस्थेची सेवा करणं किंवा अशा लोकांना अन्नदान करणं किंवा अशा संस्थांची मदत करणं यासारख्या गोष्टी कर्क राशीच्या मंडळींनी अगदी आवर्जून कराव्यात. त्याचा खूप चांगला लाभ आणि फायदा कर्क मंडळींना होणार आहे. दादा, पुढच्या राशींकडे आपण जाऊच यात. हो. त्याच्या आधी ना मला एक प्रश्न पडलाय. म्हणजे हो. आपण आता 4 राशींचं इतक्या वेळ तुम्ही आम्हाला छान सांगितलं. तर बऱ्याच वेळेला असं होतं की नवरा बायकोची रास वेगवेगळी असते. हो, हो. बरोबर आहे. तर निगेटिव्ह, पॉझिटिव्ह दोन्ही राशींमध्ये प्रत्येक वेळेला सेमच असेल असं नाही, वेगवेगळं चालतं. अगदी बरोबर. तर आणि घरात तर ते एकत्र राहतात. त्यामुळे एकमेकांवर त्याचा फरक पडतोच. मग अशा वेळेला कुठल्या राशीचं म्हणजे त्या घरामध्ये जे वातावरण असेल ते कोण ड्रिव्हन करतं? म्हणजे कसं असणार आहे त्या दोघांमध्ये? हा प्रश्न विचारल्याबद्दल खरं तर मी तुला दंड करायला पाहिजे. कारण घरातलं वातावरण कोण ड्रिव्हन करतं याचं उत्तर एकमेव असतं आणि ते म्हणजे बायको. याच्यातली गंमत बाजूला ठेवा. पण मी सातत्याने सांगत असतो की बायकांच्या राशी तासातासाला त्यांच्या मूडप्रमाणे बदलतात आणि पुरुषांची रास बिचारी तीच कायम राहते. याच्याबद्दल मला सर्व समाजातनं खूप मोठा पाठिंबा मिळणार आहे ह्याची मला कल्पना आहे. पण मला असं वाटतं की व्यक्तिमत्व म्हणून ज्या ज्या राशी असतात आणि ज्या राशींचा प्रभावी कालावधी चालू असेल तो ती परिस्थिती ड्रिव्हन करतो. अच्छा. नॉट नेसेसरी की फक्त बायकोच या पद्धतीने आदळआपट करून आपलं म्हणणं मानवून घेते किंवा नवऱ्याच्याच दडपशाहीखाली आपलं घर तशा पद्धतीने चालतं असा प्रकारचा काही भाग नाही. पण नवऱ्याची आणि बायकोची रास ऑब्व्हियसली वेगळं असणं अपेक्षित आहे. कारण एकच रास असेल तर मग सगळ्याच गोष्टी सर्वसाधारणपणे त्या तशाच घडत राहतात. त्यामुळे वेगवेगळ्या राशी असतात आणि त्या राशींना असणारी शुभाशुभ फळांची त्या काळाची जी स्थिती असते ती ड्राईव्ह करत असते. त्याच्या अनुषंगाने म्हणजे कधी कधी नवऱ्याच्या राशीत जर थोडासा डाऊनफॉल चालू असेल आणि बायकोची राशी एकदम उच्च उत्तम फळावर चालू असेल तर आपलं घर अशा वेळेला आपल्या कर्तृत्वाच्या खांद्यावर घेऊन चालण्याची जबरदस्त स्थिती बाई ही दाखवून देते. किंवा व्हाईस वर्सा उलटे असलेल्या गोष्टी पण असू शकतात की महिलांची मानसिकता बिघडलेली असताना पुरुष थोडासा शांतपणे धीराने संयमाने ती परिस्थिती हाताळू शकतो. पण अशा दोन्ही पद्धतीच्या असणाऱ्या डबल वुवन स्थितीत आपण जी रास प्रभावी असते ती रास संसाराला पुढे न्यायला मदत करते असं मला नक्की वाटतं. सही आहे. चालेल, आता पुढच्या राशीकडे जाऊयात. आय हो, हो. थिंक पुढची रास आहे सिंह. करेक्ट. तर सिंहासाठी कसं असेल हे वर्ष? सिंह ही राजतेजयुक्त क्षत्रिय तेजाची असणारी रास आहे. सिंह हा रवीचा एक उत्कृष्ट आविष्कार आहे. म्हणजे सूर्याची रिप्रेझेंट करणारी रास म्हणजे ती सिंह आहे. तो एकटाच आहे. हा सिंह एकटाच सगळ्यांना निश्चितपणे भारी पडतो. सिंह राशीचं या वर्षीचं जे वर्ड्स आहेत ते स्टॅबिलिटी, टार्गेट, कॉम्बिनेशन हे 3 वर्ड अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमच्या कारकिर्दीला नवीन आयाम देणारं हे एक उत्फुल्ल आणि एक अतिशय प्रसन्न असं वर्ष आहे असं जाहीर करताना मला अतिशय आनंद होतो. झपाट्याने टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुमच्यातली अंतर्गत असणारी जी शक्ती आहे ती फुल स्ट्रेंथनी वापरण्यासाठी सिंह मंडळींना हे वर्ष मनापासून मदत करेल. आणि म्हणून या वर्षात
तुमच्यातला क्रिएटिव्हिटीचा जो भाग आहे तो अतिशय शांतपणाने उत्तम पद्धतीने वापरा. तुमचा वेग, तुमची प्रहार करण्याची क्षमता आणि तुमच्यातली अंगभूत असणारी मानसिकता या गोष्टींचा वापर केला तर हे वर्ष तुम्हाला खूप आनंद बहाल करायला बसलंय हे मला अगदी नक्की वाटतं. काही गोष्टी सहज मिळतात आणि काही गोष्टी संघर्षातून मिळतात. बरोबर. सिंह या मंडळींना आयुष्यात संघर्ष करूनच आपल्याला हवं ते मिळवावं लागतं. मग त्याच्यासाठी तुम्हाला कुठे कुठे वेग वाढवावा लागतो, कुठे कुठे दबा धरावा लागतो, कुठे कुठे शांतपणाने व्यूहात्मक रचना करावी लागते. या सगळ्या गोष्टी सिंह राशीत आहेतच आणि म्हणून हेच आपले अंगभूत गुण न विसरता नेमक्या पद्धतीने हे वर्ष ॲक्टिव्ह करण्याची स्थिती तुम्हाला हे वर्ष सांगतं आहे. संमिश्र लाभ आणि परिपूर्तीचा आनंद देत चांगल्या स्थितीकडे नेणारं हे वर्ष विशेषतः जानेवारी ते जून या कालावधीमध्ये अतिशय उत्तम अशा संधी देत आहे. मोठे उत्कर्ष किंवा नवीन शिक्षण आणि विशेषतः व्यावसायिक असलेल्या नवीन करारांसाठी हे वर्ष फार छान आहे. अच्छा. कधी कधी असं असतं की छोट्या गोष्टी असतात आणि त्या आपण एकट्या करत नसतो, आपल्याला कोणाची तरी जरूर लागते. असे सहाय्य करण्यासाठी आवश्यक असणारे करार या वर्षात साधारणतः फेब्रुवारी ते मार्च एवढ्या कालावधीमध्ये तुम्ही जरूर करावेत. नवनवीन असलेल्या गोष्टींशी स्वतःला सेटअप करून घेऊन या मंडळींना आपल्यासोबत घेऊन येणं आणि करारातनं चांगल्या परिस्थिती ॲक्टिवेट करणं हे सिंह मंडळींना फार महत्त्वाचं राहील. तुम्हाला जर परदेशी व्यापार किंवा व्यवहार करायचा असेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचा असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी चांगली संधी घेऊन आलेलं आहे. नवीन नोकरीसाठी जर सिंह मंडळींना प्रयत्न करायचे असतील तर विशेषतः एप्रिलपासून ते नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी हा टप्प्याटप्प्याने उत्क्रांत होत जाणारा कालावधी आहे अच्छा. आणि त्या उत्क्रांतीमधनं तुम्हाला नक्की नवीन आणि चांगलं काहीतरी 100% मिळणारच आहे. फक्त या बाबतीत तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी बाबतीत थोडीशी तडजोड करावी लागेल. तडजोड म्हणजे तडजोड म्हणजे पगाराच्या संदर्भात तडजोड करावी लागते. एक गोष्ट मिळवण्यासाठी काही गोष्टींचे मोह टाकून द्यावे लागतात. अशा वेळेला जेव्हा भाग असतो तेव्हा त्याला मी तडजोड म्हणतो आणि तडजोड हे एकत्र राहण्यासाठी केलेलं एक सॅक्रिफाईस आहे. हो. त्यामुळे ही तडजोड तुमच्या व्यवहाराशी जोडायची असेल तर बाकीचे इतर असलेल्या गोष्टींना तुम्हाला सोडून द्यावं लागतं. अशा गोष्टी तुम्ही करू शकता. व्यावसायिक तेजी 100% एप्रिल 2026 पासून ते साधारणतः ऑक्टोबर 2026 पर्यंत निश्चितपणे सिंह मंडळींना सुखावणार आहे. या कालावधीमध्ये विशेषतः जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये भावंडांबद्दल असलेले जे ताण आहेत त्याची काळजी सिंह मंडळींनी अगदी व्यवस्थित पद्धतीने घ्यायला लागेल. अशा काळात शारीरिकदृष्ट्या भावंडांना काही असणाऱ्या आजारपणात मदत करावी लागेल किंवा स्वयंस्फूर्त पद्धतीने भावंडांच्या प्रश्नात तुम्हाला नक्की लक्ष घालावंच लागेल. सगळ्यात महत्त्वाचा असणारा एक भाग आहे मे 2026 नंतर महत्त्वाच्या मानसिक दडपणातनं आणि दबावातनं हे वर्ष तुम्हाला मुक्त करेल. अच्छा. गेल्या काही दिवस असलेल्या त्रस्ततेच्या गोष्टी ज्या असतात त्या निश्चितपणे कमी होतील. कदाचित काही कालावधीसाठी झपाट्याने प्रवासही करावे लागतील, पण तरीसुद्धा दबाव आणि ताणातनं मुक्त करणारं हे वर्ष आहे. जुलै ते डिसेंबर या कालावधीमध्ये परत एकदा कामाच्या चांगल्या संधी मिळतील आणि डेप्युटेशनवर काम करणं किंवा नवीन स्वरूपात काम करणं किंवा ज्या पद्धतीत तुम्हाला अजिबात माहिती नाही अशा प्रकारच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर येणं हा भाग अतिशय छान पद्धतीने ॲक्टिवेट होईल. नवीन शिक्षण तुम्हाला जर घ्यायचं असेल तर ते याच कालावधीत विशेषतः मार्च ते सप्टेंबर या कालावधीत तुम्ही घ्यावं. मात्र घाईघाईचे आणि दगदगीचे नियोजन नसलेले जे प्रवास आहेत ते टाळणं थोडंसं गरजेचं. महत्वाचं आहे आणि गरजेचं आहे. कधी कधी आपल्याला त्याला काय होतंय या हेडखाली आपण काय वाटेल ते करायला जातो आणि त्यात त्रास होतात. तर हे त्रास तुमच्या गुरुच्या अनुषंगाने आणि शनीच्या अनुषंगाने तितकेसे अनुकूल नाहीत. सिंह मंडळींसाठी रोज न चुकता सूर्यस्तुती वाचणं, शिवकवचाचा एक पाठ दर सोमवारी न चुकता करणं आणि रुग्णसेवा आणि महिलांना मदत करणं. अहो, तुम्ही तुमच्या घरातल्या महिलांना जरी मनापासून मदत केलीत ना कामात तरी त्यांचे मिळणारे जे आशीर्वाद आहेत ते फार महत्त्वाचे आणि मोलाचे असतात. घरातली जर महिला असेल
आणि तिच्या खांद्यावर किंवा पाठीवर हात ठेवून तू फक्त दमलीस का आणि मी तुला काय मदत करू असं नुसतं तुम्ही म्हणलात तरी सुद्धा ती फार मोठी मनाची मानसिक सेवा आहे. म्हणजे एवढ्यावरच थांबू नका, पण खरोखरच महिलांसाठी जर तुम्हाला काही करता येत असेल तर नक्की त्यांना मदत करा. त्याचा खूप चांगला फायदा आणि लाभ सिंह मंडळींना होणारच आहे. तुमची सिंहीण खुश तर परिवार खुश. नाही, पण खरंय दादा, तुम्ही असं म्हणाले की बऱ्याच वेळेला आपण बाहेरच्यांना मदत करायचा आपला ॲटिट्यूड असतो, बरोबर, पण आपल्या घरातल्या लोकांना खरंच मदतीची गरज आहे का आणि असते आणि आपण ती करत नाही, असं बऱ्याच वेळेला होतं. अगदी की म्हणजे बाहेर तुम्ही जगात पुष्कळ करून याल, पण स्वतःच्या घरातही थोडीशी मदत केली तर ते जास्त मे बी इफेक्टिव्ह होऊ शकेल. बरोबर. सही आहे. चला पुढे जाऊयात आपण पुढच्या राशीकडे. आता रास आहे कन्या. कन्या ही खूप विचारशील असणारी बुधाची परिवर्तनातली रास आहे. मी त्याला परिवर्तन अशासाठी म्हणतो की सतत बदलतं गतिमान हा जो भाग असतो तो कन्या राशीकडे असतो. सतत विचार, सतत नवनवीन गोष्टींची ज्ञात करून घेण्याची वृत्ती आणि त्यातून आलेलं काहीसं असमाधान यासारख्या गोष्टीतला बुधाचा हा एक वेगळा कल्ट आहे. हा राजकुमारच आहे, पण तो संशयी राजकुमार आहे. हा, मला त्याला प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आहे. मला तेच म्हणायचं होतं की कन्या राशीला जनरली असं म्हटलं जातं की संशयी रास आहे, त्याचा खूप संशय असतो त्या राशीला, म्हणजे त्या लोकांना खूप संशयी वृत्ती असते त्यांची. संशयी ही आपण त्याला लावलेलं लेबल आहे. अच्छा. बुधाच्याकडे असणारी जी चौकस वृत्ती आहे त्या चौकस वृत्तीला योग्य पद्धतीनं खाद्य मिळून त्यांची जोपर्यंत मानसिक स्थिती ही समाधानाची होत नाही तोपर्यंत ते प्रश्न विचारत राहतात. मग ते स्वतःलाच प्रश्न विचारतात, स्वतःच त्याची उत्तरं ठरवतात आणि त्याप्रमाणे वागायला जातात आणि मग तिथे नेमका गोंधळ होतो. तर बुधाची असणारी ही रास अतिशय बुद्धिमान असणारी रास आहे. कन्या राशीकडे विलक्षण बुद्धिमत्ता आहे आणि पॉझिटिव्हिटी पण आहे. फक्त अति विचारपूस करणं आणि अति चिकित्सा करणं कन्या मंडळींनी टाळायला पाहिजे असं मी प्रत्येक गोष्टीत सांगतो. प्रत्येक राशीचे काही गुणधर्म आहेत, तो आपला आजचा विषय नाही म्हणून आपण त्याच्याकडे जायला नको. पण तरी सुद्धा कन्या राशीचे यावर्षीचे कीवर्ड्स आहेत की टाइम प्लॅनिंग, कंट्रोल, करेक्शन या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुमच्याकडे असलेल्या ज्या गोष्टी असतात त्या नेमक्या वेळेत पूर्ण करण्याचं एक जबरदस्त कौशल्य कन्या मंडळींना या वर्षात दाखवावंच लागेल. हे वर्ष सर्व दृष्टिकोनातनं वेगळ्या अनुभवांचं वेगवान आणि यशस्वी राहणारं असं वर्ष आहे. एकतर कर्केत आलेला गुरु हा लाभात आलेला असल्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अतिशय प्रसन्न पद्धतीनं तुमचे ओपनिंग स्टॉक तुम्हाला पुरवत या वर्षाची छान सुरुवात तुमच्या समोर येणार आहे. विशेषतः जानेवारी ते जून या कालावधीमध्ये तुमच्या छान गोष्टींसाठी वाढीव खर्च होत राहतील. लक्षात ठेवा, खर्च करणं ही गोष्ट चुकीची नाही, पण ते अनाठाई आणि अवास्तव असले तर ते त्रास देतात. जसं वपू म्हणतात तसं की खर्च झाले तर त्याचा काही कुठल्याही प्रकारचं दुःख नसतं, पण ते कुठे गेले हे माहीत नसलं की तो त्रास होत राहतो. नेमकं तेच वाक्य तुम्ही इथे वापरणं गरजेचं आहे. वाढीव खर्च करत असताना गरज आणि आवश्यकता या दोन्ही गोष्टींच्या कसोटींवर तोलून मापून तुम्ही खर्च करा असं कन्या मंडळींना मला सांगावं असं वाटतं. कारण हे वर्ष दिल खोल के देनेवाला साल असल्यामुळे तुम्हाला काही कदाचित वाढीव असणाऱ्या गोष्टी कराव्याशा वाटतील. तसंच अनपेक्षित पद्धतीने सुखावल्यामुळे कामामध्ये काही शिथिलता येईल, तर इथे आळस आपल्याला टाळायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की गुरुची असणारी जी स्थिती आणि शनीच्या असणाऱ्या आणि हर्षल आणि नेपच्यूनच्या असणाऱ्या स्थितीमुळे कदाचित यशाचे शॉर्टकट स्वीकारण्यासाठी काही नियमबाह्य कामं करण्याची सुद्धा गोष्ट समोर येऊ शकते. अशा वेळेला कन्या मंडळींनी आपलं आत्मतत्व जागृत ठेवणं गरजेचं आहे. इथे आपल्याला नियमबाह्य कामं 100% टाळायची आहे. आर्थिक आलेख हा अतिशय उत्तम पद्धतीनं फेब्रुवारी, एप्रिल, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या कालावधीमध्ये कमालीचा उंचावलेला तुमच्या मंडळींना दिसणार आहे. पार्टनरचा सल्ला प्रत्येक गोष्टीत तुम्ही घेतलात तर कदाचित अनसीन असणाऱ्या काही गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतील. जुलै ते डिसेंबर हा कालावधी कुठल्याही प्रकारच्या सांगोवांगीला किंवा भूलथापांना बळी पडायला नको असं कन्या मंडळींना मला सांगावंसं वाटेल. निग्रह हवा. करार हमी करत असताना किंवा सह्या करत असताना अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तथ्यहीनतेवर विश्वास ठेवायला नको.
मला जे वाटतं ते प्रत्यक्षात आहे का नाही हे 3-3 वेळा खात्री केल्याशिवाय तुमचे निर्णय कार्यान्वित करायला नको. कामाचा दबाव कदाचित वाढेल. या वर्षीचं जे आर्थिक नियोजन आहे ते फायनान्शियल इंडेक्स 79.00 असणार आहे. त्यामुळे कन्या मंडळींचा खिसा भरलेला असणार आहे. तो सांभाळा म्हणजे त्रास असणार नाही. या वर्षामध्ये नरसिंह कवचाचा केलेला पाठ हा अत्यंत महत्वाचा राहील. अच्छा. विशेषतः शनिवार आणि रविवार या 2 दिवसात नरसिंह कवचाचा पाठ आवर्जून करावा. त्याचबरोबर दर शुक्रवारी श्री सूक्ताचा केलेला पाठ अच्छा. हा खूप महत्वाचा राहील. हिरवे मूग गणपतीला सलग 5 बुधवार तरी या वर्षभरात कधीही वाहा. त्यांनी अत्यंत चांगला लाभ आणि फायदा तुम्हाला होईल. विशेषतः दृष्टीहीन किंवा दिव्यांग मंडळींची केलेली सेवा कन्या मंडळींना एका नवीन टप्प्यावर यश देत राहील असं मला वाटतं. चालेल, आता पुढच्या राशीकडे आपण जाऊया. पुढची रास आहे तुला. यस. तुलेसाठी कसं असणार आहे? तर तूळ रास ही प्रसन्न शुक्राची रास आहे. अच्छा. प्रसन्न शुक्राच्या व्यावहारिकतेची उत्तम साक्ष देणारी तूळ रास आहे. तूळ राशीचं यावर्षीचं कीवर्डचा असणारा जो भाग आहे तो आहे नाविन्यपूर्णता. त्याचबरोबर नर्चरायझेशन, टेक्निकल सपोर्ट हे कीवर्ड्स या वर्षात असणार आहेत. हे वर्ष वेगवान काम, झपाट्यानं यश आणि परिवर्तनातून मिळणारे मोठे लाभ अशा 3 टप्प्यांमधनं आपल्या समोर येतील. हे वर्ष तूळ मंडळींसाठी महत्त्वपूर्ण, चांगलं आणि यशदायी असणारं नवीन ग्रहपर्व देणारं असेल. आपण जर बघितलं तर जानेवारी ते जून या कालावधीमध्ये काही वाद, ताण किंवा कायद्याचे प्रश्न हे जर तुमच्या आयुष्यामध्ये चालू असतील तर ते संयमाने सोडवण्याचा मी आपल्याला सल्ला देतो. मग गुरु बदल झाला की त्यातून तुम्हाला मिळणारी जी फळं आहेत ती खूप छान पद्धतीने तूळ मंडळींना मिळणारच आहे. या विशेष कालावधीमध्ये विशेषतः एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमध्ये केलेलं जे कुठलंही काम असेल आणि ते महत्त्वाचं काम असेल तर तज्ज्ञ सल्ल्याशिवाय ते करायला नको असं तूळ मंडळींना मी अगदी आवर्जून सांगू इच्छितो. कारण होतं असं की आपण एखादं काम करायला जातो, ते करू असं आपल्याला वाटतं आणि नेमकी त्याची रीत चुकलेली असते. मग परत पहिल्यापासून ते करायला नको. तर या गोष्टी टाळण्यासाठी तूळ मंडळींनी तज्ज्ञ सल्ला घ्यावा. हाच कालावधी घरातल्या ज्येष्ठांच्या प्रकृतीबाबत म्हणजे विशेषतः मार्च ते मे हा कालावधी थोडासा त्रासदायक असू शकतो. या कालावधीमध्ये कुणालाही सल्ला द्यायला जाऊ नका. तुम्हाला माहीत नसल्याखेरीज एखाद्या कामामध्ये तुम्ही केलेलं इंटरव्हेन हे थोडंसं त्रासदायक असू शकतं. हा जो काळ आहे त्याच्या अनुषंगाने आर्थिक प्रगतीला एक चांगली शिस्त देणारा हा कालावधी असेल. हा काळ म्हणजे आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा हे सर्वसाधारण वर्ष हा एक एलिमेंट असं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. याच पिरियडमध्ये विशेषतः मार्च, एप्रिल आणि जुलै, सप्टेंबर एवढ्या कालावधीमध्ये निश्चितपणे पदोन्नती मिळण्याचा कालावधी आहे. या काळात विवाह इच्छुकांचे विवाह ठरू शकतात. तुम्हाला जर नोकरीत बदल करायचे असतील तर नोकरीत तुम्ही आनंदाने बदल करू शकता. ज्या मंडळींना व्यवसायात यायचं आहे नोकरी सोडून अशांसाठी बदल करण्याचा हा पिरियड फार महत्त्वाचा आहे, मार्चपासून ते सप्टेंबरपर्यंतचा. जुलै ते डिसेंबर या काळात तुमच्यावर काही महत्त्वाची जबाबदारी येईल आणि ती जबाबदारी पार पडत असताना ज्याला आपण मल्टीटास्किंग म्हणतो ते तूळ मंडळींकडे खूप छान असतं. कारण एकूणच शुक्राची प्रसन्नता त्यांच्याकडे असते. त्यामुळे कपाळावर जराही नाराजीची आठी न येऊ देता परफेक्ट गाठी सोडवणारी रास ही तूळ रास आहे. नेमकं तेच कौशल्य तुम्हाला विकसित करायचं आहे, नेमकं तेच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. वाढीव गुंतवणुकीसाठी या कालावधीमध्ये पैसे राखून ठेवणं महत्वाचे आहे. विशेषतः मे, जून, जुलै आणि ऑगस्ट या 4 महिन्यांसाठी तुमच्याकडे जर पैसे असतील तर कदाचित नवीन संधी येईल आणि त्या संधीला अतिशय उत्तम असा न्याय तुम्ही देऊ शकाल. बोलताना संयमाची गरज. त्याचबरोबर विशेषतः ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये तूळ मंडळींना काही सन्मान प्राप्त होतील, काही पद प्राप्त होऊ शकतात. या वर्षीचा जो आर्थिक भाग आहे तो 80.30 एवढा खणखणीत बॅलन्स तूळ मंडळींच्या खिशात राहणार आहे. आर्थिकदृष्ट्या जेव्हा मनुष्य मनापासून समाधानी असतो त्यावेळेला तो अनेक कामं करायला उद्युक्त होतो. मानसिकतेपेक्षा सुद्धा खिशात असणाऱ्या पैशांची ऊब माणसाला अनेक
गतिमान असे क्रियाशील बनवते. याचा अनेकदा अनुभव आपण घेतलेलाच आहे. आणि त्यामुळे आर्थिकदृष्ट्या योग्य नियोजन करा आणि या वर्षाचा पुरेपूर आनंद तुम्ही घेऊ शकाल. या वर्षातली जी उपासना आहे हो. ती गणपती ऋणमोचन स्तोत्राची उपासना सांगितलेली आहे. अच्छा. गणेश ऋणमोचन स्तोत्र हे पूर्वजन्माचं कार्मिक आणि आर्थिक अशा अनेक ऋण रिपे करणारं स्तोत्र आहे. अच्छा. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक याचं केलेलं वाचन हे अत्यंत महत्वाचं ठरेल. त्यातून एक सुसूत्रता येईल, लाभ आणि मनशांती या गोष्टींचा बहुपेडी लाभ तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर टेंबे स्वामींचं घोर कष्टोद्धारण स्तोत्र अच्छा. हे अतिशय प्रभावी असणारं स्तोत्र तुम्ही तुमच्या नित्य उपासनेत वाचत ठेवलं तर एक प्रकारची चित्तशांती आणि मानसिक शुद्धी तुम्हाला सतत अनुभवता येईल. दिव्यांगांना यावर्षी तूळ मंडळींनी केलेली मदत ही अत्यंत महत्वाची राहणार आहे. सही आहे दादा. चला मग आता पुढच्याही राशींचं आपण फटाफट बघूयात की हो. काय आहे, कारण निम्म्या राशी आपल्या म्हणजे निम्म्यापेक्षाही थोड्या होतच आल्या आहेत हो. ऑलमोस्ट. तर इथे आता पुढची रास आहे वृश्चिक. वृश्चिक रास आहे वृश्चिक. वृश्चिक. वृश्चिक ही मंगळाची रास. अच्छा. मंगळ हा राशीचा सेनापती. त्याच्याकडे धडाकेबाज निर्णय, नेमकं काम, दबून धरून समोरच्याला ताबडतोब नामोहरम करणं यासारख्या गोष्टी आणि एक उत्तम कार्यान्वितता हा भाग मंगळाकडे आहे. वृश्चिक मंडळींचं या वर्षीचे कीवर्ड्स आहेत ट्रॅव्हल, कम्फर्ट, अपॉर्च्युनिटी हे एक महत्वाचे असणारे कीवर्ड्स आहेत. वृश्चिक मंडळींना हे अख्खं वर्ष लाभ, संधी, सन्मान आणि झपाट्याने बदलाचा गुणाकार करणारं एक प्रसन्न असणारं वर्ष आहे. मागचं अख्खं वर्ष 8व्या गुरुमुळे थोडंसं त्रासदायक गेलं. शारीरिकदृष्ट्या काही अडचणी होत्या, त्रास होते, कष्ट होते, चिंता होत्या. आता एकदम 9वा गुरु मीटर टाकून किंवा कात टाकून नव्या वेगाने या वर्षात तुम्ही सुरुवात करणार आहात. वर्षाच्या मध्यावरच गुरुची जबरदस्त खणखणीत साथ तुम्हाला मिळेल. शनीचा असणारा जो ढय्येचा भाग होता तोही आता निश्चितपणे कमी झालेला असल्यामुळे वृश्चिक मंडळी यावर्षी निश्चित झळाळून उठणार आहेत. विशेषतः जानेवारी ते जून या कालावधीमध्ये महत्वाची तुमची पेंडिंग राहिलेली जी वास्तुविषयक कामं आहेत ती पूर्ण करत तुम्हाला एका नेमक्या मार्गावर नेणारं हे वर्ष सुरू झालंय याची तुम्हाला नक्की खात्री पटेल. पायाचे त्रास किंवा युरिक ॲसिड किंवा पोटाचे त्रास, उदराचे त्रास किंवा BP यासारख्या गोष्टींकडे या वृश्चिक मंडळींनी पहिल्या 6 महिन्यामध्ये योग्य पद्धतीने लक्ष देणं हे अतिशय गरजेचं राहील. यशस्वीता आणि इतरांचं मिळणारं सहकार्य यामधनं झालेला बदल हा वृश्चिक मंडळींना निश्चितपणे सुखावणार आहे. घर आणि जागा यांच्या खरेदी विक्री संदर्भात अतिशय दक्ष राहणं गरजेचं, कारण कधी कधी असं होतं की एखादी गोष्ट समोर दिसत असते पण त्यातलं तथ्य जाणून न घेता आपण कृती करतो. तर विशेषतः हा भाग तुम्ही टाळणं गरजेचं. 8व्या गुरुच्या मध्ये म्हणजे जूनच्या आधी केलेल्या व्यवहारांबद्दल मी ही गोष्ट सांगतोय. विवाद किंवा करारांचा भंग करणे यासारख्या गोष्टींपासूनही वृश्चिक मंडळींनी या वर्षात पहिल्या 6 महिन्यात अतिशय योग्य पद्धतीने काळजी घ्यायची. संततीकडनं मिळणाऱ्या खूप चांगल्या बातम्या आणि महत्वाचे असणारे जे लाभ आहेत ते तुम्हाला खूप सुखावून जातील. तुमचं कर्तृत्व अधोरेखित करणाऱ्या काही खूप चांगल्या घटना याच वर्षामध्ये 100% घडणारही आहेत. जुलै ते डिसेंबर या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही प्रभावशाली राहाल, पार्टनरचं सहकार्य मिळेल, धार्मिक कृपा प्राप्त होईल आणि विशेषतः काही महत्वाचे प्रवास होतील. या वर्षीचा आर्थिक आणि फायनान्शियल असणारा इंडेक्स आहे तो 81.50 आहे, जो की तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. फक्त वाढीव खर्च, चैनीवर आपण करणारे जे खर्च आहेत ते थोडेसे कमी करावे लागतील, एवढंच काय ते बघणं गरजेचं राहील. परंतु हे वर्ष खिशात तुम्हाला वर्षभर पैशाची ऊब देणारच आहे. या वर्षात विष्णू अपामार्जन स्तोत्र या स्तोत्राचा रोज तुम्ही एक पाठ आवर्जून करायचा. त्यानंतर ओम नमो बटुक भैरवाय नमः या मंत्राचा केलेला जप हा तुमच्यासाठी अतिशय चांगला राहील. कालभैरवाचं घेतलेलं रविवारचं दर्शन हे तुमच्यासाठी फार महत्वाचं राहील. आणि विशेषतः सामाजिक सेक्टरमध्ये शाळा आणि ग्रामविकासासाठी वृश्चिक मंडळींनी केलेली जी मदत आहे ती त्यांना जास्त लाभाची आणि उत्तम ठरेल असं मला वाटतं. एकूणच सगळ्या लाभाच्या विन विन सिच्युएशन देणारं वृश्चिक मंडळींचं
हे एक प्रसन्न वर्ष राहील. दादा, आता धनूसाठी कसं असेल हे वर्ष? कारण तुम्ही सांगतायत एक एक रास एक्सप्लेन करता आहात आणि मी ना इमॅजिन करते की घरात कोण कोण आहे आणि कोणाकोणाची रास कशी असेल. आता शेवटच्या 4 राशी राहिल्यात आणि मला त्याच्याविषयी, कारण खूप जवळच्या लोकांशी ती रास निगडीत आहे, बरोबर. त्यामुळे मला फार क्युरिओसिटी की त्यांच्यासाठी हे वर्ष कसं जाणार आहे. धनुरास ही गुरुची रास आहे. या वर्षीचे असणारे जे कीवर्ड्स आहेत ते आहेत कंटॅमिनेशन, त्यानंतर रिस्क, हार्ड वर्किंग, हे कीवर्ड्स या राशीमध्ये असणार आहेत. कंटॅमिनेशन म्हणजे अशातला भाग असतो की प्रत्यक्षात असणारी जी गोष्ट असेल ती तशी असेलच, हे काही खरं नाही, परंतु ते तसं गढूळ आहे असं वाटून त्यावर विनाकारण केल्या गेलेल्या जाणाऱ्या उपाययोजना आहेत. याच्यात या वर्षातला बराच काळ धनु मंडळींचा जाणार आहे. धनुराशीचं हे वर्ष मे 2026 नंतर हा त्रास पूर्णपणे कमी करणारा राहील. पण पहिला जो असणारा 6 महिन्याचा भाग आहे तो या सगळ्या गोष्टींना रिलेट करतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारची ॲम्बिग्विटी किंवा छोट्या छोट्या गोष्टींमधला भावनिक ताण यासारख्या गोष्टी पहिल्यांदा टाकून देऊन ठामपणे फक्त असणाऱ्याच गोष्टींवर विश्वास ठेवून काम करा, असं धनु मंडळींना मला अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं. त्यामुळे कभी खुशी कभी गम असं एका वाक्यात या राशीचं वर्णन करता येईल. पहिला जो कालावधी आहे तो थोडासा त्रस्ततेचा आणि नंतरचा काळ आहे तो एकदम रिलॅक्स करणारा, अत्यंत महत्त्वाचा आणि पॉझिटिव्ह असणारा भाग आहे. लक्षात ठेवा, धनु राशीला आता शनीची ढैया चालू आहे. ती शनीची ढैयाची कार 2027च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. पण आभासी ताण आणि त्रस्तता, एखादी गोष्ट होण्यापेक्षा एखादी गोष्ट होण्याची भीती माणसाला अस्थिर ठेवते. हा भाग धनु मंडळींनी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून 100% जी गोष्ट डोळ्याला दिसते फक्त त्यावरच विश्वास ठेवून त्याच संदर्भात काळजी करा, एवढा सोपा मूलमंत्र घेऊन हे वर्ष तुमच्या समोर आलंय. जून नंतर हा त्रास निश्चितपणे कमी असणार आहे. पण जानेवारी ते जून या कालावधीमध्ये थोडीशी अस्थिरता, भावनात्मक ताण, पण तरीही शुभग्रह या राशीला चांगल्या प्रकारे साथ देतील. तुमचे घर किंवा वास्तूचे किंवा विशेषतः अनसिस्टंट प्रॉपर्टीचे असणारे जे प्रश्न आहेत ते हळूहळू सुटायला मदत होतील. त्यासाठी फेब्रुवारीपासून तुम्ही प्रयत्न करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काही गोष्टी जाणून बुजून किंवा जाणीवपूर्वक सोडून दिलेले भाग तुमच्या आयुष्यात असणारे गुंते या वर्षात नक्की कमी करतील. ही दीर्घकाळ रखडलेली कामं आहेत ती एप्रिल-मे नंतर हळूहळू मार्गी लागायला सुरुवात होईल आणि त्यात निर्णायक यश हे साधारणतः जुलै 2026 नंतर धनु मंडळींना 100% मिळणारच आहे. विशेषतः आईवडिलांच्या प्रकृतीबद्दलची घ्यायची जी काळजी आहे ती धनु मंडळींनी व्यवस्थित पद्धतीनं घेणं हे गरजेचं राहील. जुनी येणी जी असतील ती 100% एप्रिल नंतरच येणार आहेत. या कालावधीमध्ये भावना विवेचतेतनं व्यसन, सवयी किंवा त्याच गोष्टी करणं हे धनु मंडळींनी टाळलं पाहिजे, असं मला अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं. विशेषतः मित्रांनी दिलेल्या सल्ल्यावर विश्वास ठेवायला नको जुलैपर्यंत. त्याच्यानंतर काही अडचण नाही. दुसरा जो टप्पा येतो तो जुलै ते डिसेंबर हा दुसरा भाग असेल, ज्याच्यामध्ये सरकारी नियम पाळून तुम्ही तुमची अडकलेली कामं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सोडवू शकता. विवाह इच्छुक मंडळींचे विवाह ठरतील. कर्ज प्रकरण करत असताना शक्यतो थोडंसं थांबावं असं मी सांगेन. हा जो कालावधी आहे जुलैपर्यंत कर्ज प्रकरण कुठल्याही स्वरूपात करायला नको. मग ते स्पेक्युलेशनसाठी असो, गुंतवणुकीसाठी असो किंवा भांडवल वृद्धीसाठी असो, हा जो भाग आहे तो 100% टाळणं गरजेचं राहील. वाहन खरेदी करायची असेल तर धनु मंडळींसाठी हे वर्ष दिल खोल के छप्पर फाडके तुम्हाला साथ दे. आर्थिकदृष्ट्या जर आपण या वर्षाकडे बघितलं तर 78.80 म्हणजे 78.80 एवढा तुमचा फायनान्शियल इंडेक्स असेल. तेव्हा आर्थिक सपोर्ट हा 100% उत्तम, चांगला आणि लाभदायक. रोज घोर कष्टोद्धारण स्तोत्राचा आणि दत्त बावनी स्तोत्राचा एक पाठ धनु मंडळींनी आवर्जून करावा. याचबरोबर दर सोमवारी शिव पंचाक्षर स्तोत्र या स्तोत्राचाही पाठ आवर्जून करावा. धार्मिक क्षेत्रामध्ये अन्नदान करा आणि सामाजिक सोयींवर तुम्हाला जर खर्च करणं शक्य असेल तर ते तुम्ही आवर्जून करा. धनु मंडळींना यातून अतिशय चांगला आणि उत्तम लाभ मिळणार आहे.
मकरसाठी कसं असणार आहे हे वर्ष येणारं? मकर रास विरक्त असणाऱ्या कर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय शनीची मकर ही एक आवडती रास आहे. अच्छा. खूप जण म्हणतात की मकर राशीच्या आयुष्यात काही चांगलं नसतं, धड नसतं, उशीर होतो. या सगळ्या तथ्यहीन कल्पना आहेत. अच्छा. मकर राशी इतकी नेमस्त, बुद्धिवादी, स्थिर अशी रास मी आतापर्यंत बघितलेली नाही. विरक्तीमुळे त्याच्याकडे येणारा जो एक संथपणा आहे किंवा कोरडेपणा आहे तो मकर राशीकडे असेल, पण जग सुंदर करण्यासाठी सातत्याने त्याला प्रवृत्त करण्याची एक सुंदर प्रवृत्ती मकर राशीला या शनीनी बहाल केलेली आहे. पॉझिटिव्हिटी, अटेन्शन आणि प्लॅनिंग हे 3 अत्यंत महत्वाचे कीवर्ड्स यावर्षी आपण लक्षात ठेवायचे. अनुकूलता, अभ्यासपूर्णता आणि पुढे जाण्याची इच्छा पूर्ण करणारं एक यशस्वी वर्ष म्हणून मकर राशीचं हे वर्ष तुम्हा आम्हाला अतिशय समृद्ध करेल याची मला यत्किंचितही शंका वाटत नाही. साधारणतः जानेवारी ते जून हा जो पहिल्या 6 महिन्याचा कालावधी आहे तो कालावधी तुमच्या केलेल्या कामातनं तुमच्या प्रगतीचा आलेख निश्चितपणे वाढेल. तुमचं काम इतरांच्या नजरेत येईल. तुम्हाला फक्त तुमचं काम लोकांसमोर आणावं लागेल तेवढं पुरेसं आहे. अच्छा. त्यातून तुम्ही नेमकं आणि नेमस्त काम काय करता यात तुम्हाला यश नक्की मिळेल. विशेषतः कामात नवीन तंत्र वापरायचं असेल तर मकर मंडळींसाठी हे वर्ष अत्यंत महत्वाचं आहे. तुमचे स्किल सेट योग्य पद्धतीने डेव्हलप असतील तर तुम्ही कुठल्याही नवीन गोष्टीला सहज सामोरे जाऊ शकता. विशेषतः भाषा किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्टरमधले स्किल हे अपडेट करून जगाच्या बाजारात स्वतःला उत्तम उतरवण्याची जी क्षमता आहे ती मकर मंडळी सिद्ध करून दाखवतील. स्पर्धात्मक असणारं जे यश आहे ते मकर मंडळींसाठी यावर्षी निश्चितपणे चांगलं आहे. तुमच्या प्रगतीचा आलेख उल्लेखनीय पद्धतीने मार्च ते जुलै एवढ्या कालावधीमध्ये जगासमोर नक्की येणार आहे. काही मानाचं आणि महत्वाचं पद हे तुमच्या नोकरीमध्ये किंवा व्यावसायिक सेगमेंटमध्ये किंवा कम्युनिकेटिव्ह स्किलमुळे तुम्हाला यावर्षी नक्की मिळेल. मकर मंडळींना आपलं स्वतःचं अर्थकारण यावर्षी सांभाळावं लागेल. विनाकारण बहकाव्यात येऊन आपल्याकडे खूप पैसे आहेत असं म्हणून अनावश्यक खर्च होण्याची जी शक्यता आहे ती या वर्षामध्ये निश्चितपणे होणार आहे. त्यामुळे विशेषतः सुट्टीचे जे दिवस आहेत म्हणजे मार्च पासून ते जुलैपर्यंत एवढ्या कालावधीमध्ये किंवा नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये स्वतःच्या खिच्यावर खर्चावर तुम्हाला ताबा ठेवावा लागेल. या वर्षात निश्चितपणे पुत्रोत्कर्ष हा होणारच आहे. संततीकडून नवीन प्रगतीच्या बातम्या येतील. नवीन जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल, विशेषतः भूमीची खरेदी करायची असेल तर ती पार्टनर सोबत तुम्ही नावावर करा. पार्टनरशिप आणि पार्टनर सोबत या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. पार्टनर म्हणजे आपला लाईफ पार्टनर, त्याच्यासोबत ही जमीन खरेदी तुम्ही करू शकता. विशेषतः जुलै ते डिसेंबर या कालावधीमध्ये दीर्घकाळ रखडलेली जी सरकारी कामं आहेत ती पूर्ण होतील. न्यायिक प्रकरणामध्ये तुमच्या बाजूनी तुम्हाला अतिशय उत्तम आणि चांगला न्याय मिळेल असं तुम्हाला बघायला मिळेल. नोकरदारांना अतिशय चांगला लाभ आणि संधीतून तुम्ही अचूक वेळेला कार्यान्वित केलेला तुमचा निर्णय तुम्हाला अनपेक्षित असणारं यश नक्की देणार आहे. सप्टेंबर महिना यासाठी अधोरेखित करून ठेवा की सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मकर मंडळी तुम्हाला एका ठराविक टप्प्यावर यशस्वीरित्या जाऊन पोहोचलेली दिसणारच आहे. विशेषतः कुटुंबावरचा जो खर्च आहे तो करत असताना सुद्धा भावनिक खर्च नको. कायदेशीर न्याय यावर्षी 100% तुम्हाला मिळणारच आहे. सर्व दृष्टिकोनातनं तुम्हाला तुमच्या कामातून अतिशय उत्तम कौतुक देणारं हे वर्ष असणार आहे. आर्थिक लाभाचा जर विचार केला तर साधारणतः 78.60 म्हणजे 78.60 एवढा तुमचा फायनान्शियल इंडेक्स राहील जो तुमच्या गरजेसाठी 100% पुरेसा आहे. या वर्षातली जी उपासना आहे ती बजरंग बाण नावाची हनुमंताची उपासना आहे. ती आवर्जून तुम्ही करा, त्याचा खूप चांगला फायदा होईल. त्याचबरोबर कीलक स्तोत्राचा केलेला पाठ तुमच्या वर्षभरातल्या असणाऱ्या अडचणी दूर करणारा राहील. जलदान किंवा पाण्याच्या सोयींवर केलेला खर्च हा तुमच्यासाठी फार महत्वाचा राहील. जलतत्व तुम्ही जर प्रसन्न करून घेतलं तर अनेक ताण कमी होतील. विशेषतः ब्लड प्रेशर सारखे त्रास किंवा सांध्यांचे किंवा जोडांचे त्रास किंवा युरिक ॲसिड सारखे त्रास या बाबतीत अनेक गोष्टीतून
जे होणारे त्रास आहेत ते नक्की कमी होतील. झालं आता ऑलमोस्ट आपले 10 राशीचा विषय आपण आतापर्यंत ऐकला आणि शेवटच्या 2 राशी राहिले. तर कुंभची मी केव्हाची वाट बघत होते. तर मला कुंभविषयी जाणून घ्यायचं की कुंभसाठी हे येणारं वर्ष कसं असणार आहे? राईट. तर कुंभ ही शनीचीच रास. कुंभ यातला शनी हा न्यायनिष्ठ आहे, अच्छा. तो बुद्धिचतुर आहे, तो अतिस्पष्ट वक्ता आहे आणि बुद्धिवादी आहे. मकर यातला जो शनी आहे तो थोडासा शांत आहे, अच्छा. तो बाकीच्या सूचना दिल्याशिवाय बाकीच्या दुसऱ्या काही गोष्टी करत नाही. पण इथे मात्र कुंभ राशीचा शनी हा करेक्टिव्ह सेगमेंटमध्ये जातो. म्हणजे तो नुसतं शहाणा करून सांगण्याच्या सूचना देत नाही. तो सांगेल की वेडा असं नाही करायचं, असं करून दाखवायचं आणि ते करून पूर्ण होईपर्यंत तो तुमच्या सोबत राहील. त्यामुळे सकर्मकता, आक्रमकता आणि प्रॅक्टिकल पॉझिटिव्हिटीमधनं येणारं बौद्धिक शहाणपण हे कुंभ राशीकडे फार उत्तम पद्धतीने आहे. प्रत्येक गोष्टींबद्दलची जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यातून शिकलेल्या गोष्टींचा इतरांना लाभ करून देण्याची धडपड ही फार प्रामाणिकपणाने मी आत्तापर्यंत कुंभ राशीकडे बघितलेली आहे. कुंभ राशीचं यावर्षीचे जे कीवर्ड्स आहेत ते आहेत इनोव्हेशन, रिस्पॉन्सिबिलिटी आणि ॲप्लिकेशन. या फार महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी आहेत. सर्वसाधारणपणे वर्षाचं जर आपण 1-2 ओळीत भविष्य सांगायचं असं म्हटलं तर आर्थिक नियोजन आणि संघर्ष यातून आपल्या लाभाचं आणि बहुप्रतीक्षित असलेलं लाभाचं नवं गणित जुळवणारं हे एक संमिश्र आणि छान वर्ष आहे. पण 100% यश तुमच्या पदरात घालून वर्षाच्या शेवटी तुमची जोळी आनंदाने भरणारं हे वर्ष असल्यामुळे कसलीही काळजी करायचं कारण नाही याचा ॲश्युरन्स देत हा कुंभ राशीतला राहू तुम्हाला आश्वस्त करतोय. राहू आता कुंभ राशीत आहे, तो वर्षभर तिथे असणार आहे. तुमच्या धनस्थानातनं शनीचं भ्रमण चालू आहे, त्यामुळे अतिविचार 100% टाळा. तुम्हाला जे वाटेल ते असेलच असं काही नाही. पण राहू जो विचारांचा आणि कल्पनांचा फुगा फार उत्तम पद्धतीने फुगवणार आहे, तो फुगवलेला फुगा हळूहळू कमी होईल, त्याचे ताण कमी होईल, प्रोव्हाइडेड तुम्ही अनावश्यक विचार टाळा. हे एकच फार महत्त्वाचं आहे. जानेवारी ते जून या कालावधीमध्ये तुम्हाला नवीन कामाच्या संधी या 100% येतील. आत्तापर्यंत जे काम तुम्हाला कंटाळवाणं वाटत असेल तेच तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं करण्याची संधी मिळाल्यामुळे तुम्ही जोमानी आणि उत्तम पद्धतीने त्या कामाला हात घालाल. सकारात्मक गोष्टीतनं अनेक लाभ तुमच्यापर्यंत येणार आहेत. तुमच्यावर असणारी जी जबाबदारी आहे, विशेषतः मातापित्यांच्या आरोग्यासंदर्भातली जबाबदारी, हा जो सगळा भाग आहे तो एप्रिलपर्यंत तुम्हाला सांभाळणं अत्यंत गरजेचं राहील. तुम्ही आखलेल्या ज्या योजना आहेत त्या अचूक ठरल्यामुळे तुमचा आंतरिक आत्मविश्वास वाढायला लागेल. मित्रमंडळींचं अतिशय चांगलं सहकार्य साधारणतः मार्चपासून ते नोव्हेंबरपर्यंत वर्षभर तुम्हाला नक्की मिळणारच आहे. वादळी काळातनं तुम्ही सही सलामतपणे तुमच्या आयुष्याची नौका नेऊ शकाल. मी वादळी काळ अशासाठी म्हणतो आहे की कुंभ राशीत असणारा हा जो राहू आहे त्याची नक्षत्रगत जी फळं आहेत ती विनाकारण आर्थिक ताण, टेन्शन आणि काही क्वासी म्हणजे आभासी असणाऱ्या सेगमेंटमधून मनात वादळं निर्माण करतील. आणि आपल्याला प्रॅक्टिकली असं वाटेल की ही गोष्ट आता खूप अवघड आहे, पण त्यातून तुम्ही सही सलामत बाहेर पडणारच आहात ही जबरदस्त महत्वाकांक्षा तुमच्या मनात तेवती ठेवा. या निराशेच्या अंधारातनं तोच दिवा तुम्हाला बाहेर काढू शकेल. परदेश प्रवास आणि परदेश गमन, संततीसाठी करायचं काम यासारख्या गोष्टींबाबत तुम्हाला जुलैपर्यंत प्रचंड काम पडणार आहे. पण या कालावधीमध्ये काहीतरी नवीन शिकावं, विशेषतः भाषांबद्दल काही करावं किंवा समूहासाठी काही करावं किंवा क्रिएटिव्ह काही करावं असं कुंभ मंडळींना नक्की वाटेल आणि ते जरूर तुम्ही कराच. जुलै ते डिसेंबर हा कालावधी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, ज्यामध्ये नात्यामध्ये मधुरता येईल, नवीन नवीन गोष्टीतनं लाभ मिळतील आणि विशेषतः बहुप्रतीक्षित असलेली जमिनीची किंवा अडकलेली व्यवहाराची जी कामं आहेत ती योग्य पद्धतीनं होतील. बदल्या किंवा ज्या गोष्टींसाठी तुम्ही अतिशय आतुर आहात अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील. घराची रखडलेली कामं योग्य पद्धतीनं मार्गी लावणारं हे ग्रहमान आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, या कालावधीमध्ये आपल्याला भागीदारी करायची नाही, कुठल्याही प्रकारचं स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंट करायची नाही किंवा घाईघाईनी पैसे गुंतवण्याची गडबड अजिबात करायची नाही. तर शांत, नेमकं आणि स्थिर
असणारं नियोजन या वर्षात जुलै नंतर तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीनं उपयुक्त होणार आहे. पदोन्नती ही तुमच्या कौशल्यावर 100% मिळणारच आहे. वाढीव उलाढाल व्यापाऱ्यांना जर करायची असेल तर त्याच्यासाठी मध्यस्थी हा एक भाग फार महत्त्वाचा आहे. तुमचं जे इनोव्हेशन आहे ते तुम्हाला वापरावं लागेल, कारण तुमच्याकडे असणारं जी बुद्धिचातुर्य आहे ते बुद्धिचातुर्य तुमच्यासाठी फार महत्त्वाचं राहील. जबाबदारी घेऊन हे बुद्धिचातुर्य वापरा आणि त्यातनं 100% यश तुम्ही मिळवणारच आहात. आर्थिकदृष्ट्या 82.30 एवढा खणखणीत लाभ देणारं अत्यंत महत्त्वाचं आनंदाचं असणारं हे वर्ष आहे. तुम्ही उधळमाधळ करत नाहीच, पण तरीसुद्धा योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी स्वतःवर थोडा वेळ द्या. पैसे खर्च करा. कानाचा, डाव्या डोळ्याचा आणि नर्वच्या बाबतीत असणारा त्रास याबाबत योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. या वर्षात देवी सूक्त आवर्जून वाचावं. दत्त स्तव स्तोत्र हे शारीरिक आणि मानसिक क्लिन्झिंगसाठी आम्ही स्तोत्र सांगतो. त्या स्तोत्राचा एक पाठ तुम्ही आवर्जून करावा. आणि विशेषतः मजूर वर्गाला किंवा हाताखालच्या सबऑर्डिनेट्सना तुम्ही केलेली मदत, न मागता केलेली मदत, अशासारख्या मंडळींना केलेली मदत तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळतील. सही आहे. दादा, आता अगदी शेवटची रास आपली राहिली आहे, ती आहे मीन. मीन राशीसाठी येणारं वर्ष कसं असणार आहे? मीन राशीसाठी या वर्षीचे कीवर्ड्स आहेत ट्रान्सफॉर्मेशन, डिप्लोमॅसी आणि डायव्हर्जन. हे वर्ष बरेच बदल आणि संघर्षातनं मोठे बदल घेऊन येईल. एक तर 7.5 चालू आहे, 7.5चा हा मधला टप्पा चालू आहे. त्यामुळे मीन मंडळींना प्रत्येक गोष्टीसाठी 2 पावलांनी जर यश मिळत असेल तर त्यांना कदाचित 10 पावलं चालावं लागेल, एवढंच. पण तरीसुद्धा संघर्षातनं मोठे लाभ मिळतील. लक्षात ठेवा, मार्च ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मीन मंडळी ही 100% चमकणार आहे. तुम्ही केलेल्या ज्या गुंतवणुकी आहेत त्या गगनाला भिडतील आणि अनपेक्षितरित्या तुम्हाला अतिशय चांगला फायदा देतील. हे मला मीन मंडळींना अगदी आवर्जून सांगावंसंच वाटतं. साधारणतः जानेवारी ते जून या कालावधीमध्ये तुमच्याकडे आलेली शिथिलता, नैराश्य आणि मागच्या अपयशामुळे आलेला जो ताण होता तो तुम्हाला खणखणीतपणे झटकून टाकता येईल. एका नव्या दिशेने तुम्हाला प्रवास करता येईल. वाहन लाभ आणि गृहलाभ यासारख्या गोष्टी निश्चितपणे एप्रिलपासून ते डिसेंबरपर्यंत तुमच्या नशिबात लिहिलेलेच आहेत. त्यामुळे या गोष्टीसाठी प्रयत्न करा आणि स्वतःला उद्युक्त करा आणि स्वतःचे गोल सेट करण्यासाठी मीन मंडळींनी मदत करणं स्वतःलाच आवश्यक आहे. मित्रांशी असणारे विवाद हे टाळून आपण आपल्यापुरतं मर्यादित राहणं हे या वर्षभराचं एक महत्त्वाचं कॅप्शन राहील. विशेषतः जुलै ते डिसेंबर या दुसऱ्या 6 महिन्यामध्ये नवीन तंत्र आणि नवीन व्यवसाय अंमलात आणता येतील. नोकरीत बदल करायचे झाले तर मीन मंडळींना हा कालावधी फार छान आहे. विशेषतः वरिष्ठांकडनं अतिशय उत्तम सहकार्य मिळेल. पार्टनरची पायाची, पाठीची आणि सांधे आणि मणके याबद्दल पार्टनरची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं राहील. व्यवसाय विस्ताराच्या योजना तुम्ही जर आखत असाल तर त्या नेमक्या पद्धतीनं कार्यान्वित होतील. तुम्हाला चांगली प्रसिद्धी मिळू शकेल आणि भावनिक आणि मानसिक ताणामुळे गेल्या 1.5 वर्षात तुमच्यावर आलेला जो असह्य भाग होता तो जुलै नंतर हळूहळू वितळताना दिसेल, ज्यातून मीन मंडळी आपल्या नेहमीच्या रसिकतेने अतिशय उत्तम काम करू शकतील. नव्या भाग्य संकेताचं हे नवीन आणि अतिशय उत्तम असं ग्रहपर्व तुमच्याकडे सुरू आहे. वाणीवर ताबा हवा, एवढंच गोष्ट फक्त तुम्ही बघणं गरजेचं आहे. कुणालाही दुखवू नका आणि नेमस्त पद्धतीनं आपण आणि आपलं काम यावरच फोकस ठेवा. आर्थिकदृष्ट्या 81% एवढा खणखणीत बॅलन्स घेऊन हे वर्ष तुमच्यासोबत राहील. या वर्षात शनीचं लाडकं शनी वज्रपंजर कवच हे कवच रोज वाचावं. हनुमान कवचाचा दर शनिवारी पाठ करावा आणि शनी किंवा हनुमान यांच्या पायावर वाहिलेल्या, विशेषतः हनुमानाच्या पायावर वाहिलेल्या डाव्या पायाचा शेंदूर कपाळी धारण करावा. नेत्रहीनांना केलेली मदत ही तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. पण एकूणच अनेक समजुतींना फाटा देत नवीन यशाचा मार्ग प्रशस्त करणारं एक प्रसन्न आणि छान वर्ष तुमची वाट बघतंय. सही आहे.
दादा हे तुम्ही इतकं सुंदर सांगितलंय आणि एक एक रास आपण बघत गेलो तर मला वाटतं येणारं हे जे वर्ष आहे ते सगळ्या राशींसाठी तसंच चांगलं जाणार आहे. म्हणजे काही फार चिंतेचं कारण इथे काही Right. दिसत नाहीये. 2025 मध्ये असणारी उद्विग्नता आणि ताण यासारख्या ज्या असणाऱ्या गोष्टी आहेत त्या ताणांना थोडासा छेद देत पण काही काही मधल्या गोष्टींमध्ये जरा चढ उतार देणारं असं ते वर्ष असेल. सरसकट सगळं वर्ष सगळ्यांना छान आणि उत्तम जातं असं माझं म्हणणं नाही. की तुमची कर्म असतात ज्या कर्मामध्ये म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर बाहेरचं टेम्परेचर हे 50 डिग्री दाखवत असेल आणि तुमचं घर एअर कंडिशन असेल हो, तर त्याच उन्हात राहून सुद्धा तुम्हाला उन्हाचा विशेष त्रास होत नाही बरोबर. किंवा उंच सखल रस्त्यावरनं जाताना तुमच्याकडे आरामदायक कार असेल तर तुम्हाला 2-3 झटके जाणवतील पण अदरवाईज तुम्हाला त्याचा काही त्रास राहणार नाही. त्यामुळे तंतोतंत फक्त त्याच गोष्टीबद्दल रिलेटेड असणारा भाग आपल्या आयुष्यात घडत राहील अशा प्रकारचा भाग मला योग्य वाटत नाही. आपण बघितलं असेल तर कितीदा भीतीदायक पद्धतीने रंगवलेली चित्र हो. अनेक मंडळी दाखवतात किंवा निराशाजनक ज्योतिष सांगून त्याच्यावर उपाय किंवा खर्च करायला सांगतात. तर एखादी गोष्ट मी जेव्हा वर्तवतो तेव्हा ती सर्वसाधारण पद्धतीनं वर्तवतो. तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक कुंडलीत तो ग्रह किती अंशावर आहे, किती डिग्रीवर आहे, कशा प्रकारच्या स्वरूपात आहे, तो कुठल्या योगात आहे, नक्षत्राची स्थिती काय, एवढ्या सगळ्या गोष्टी आपण एकत्रितरित्या सांगू शकत नाही. त्यामुळे एखादं भविष्य ऐकल्यानंतर निराशा येणं किंवा डिसमूड होणं किंवा आता माझ्या आयुष्यात काहीच होणार नाही असं होणं हे अजिबात करू नका. तुमचे प्रयत्न आपल्याला माझं नेहमीचं वाक्य की कर्मेश्वराकडून परमेश्वराकडे उत्तम पद्धतीनं यश हे येतच. त्यामुळे ते करा, त्यातून खूप चांगला फायदा तुम्हाला मिळणार आहे. मला ना दादा अजून 2-3 तुम्हाला प्रश्न विचारायला आवडतील, की आता हे आपण राशींचं बघत आलोय आतापर्यंत, की कसं कसं हे पुढचं वर्ष जाणार आहे त्यांच्यासाठी. पण देशासाठी आपल्या हे वर्ष कसं असेल किंवा जागतिकदृष्ट्या काही अशा कुठले तुमचे प्रेडिक्शन्स आहेत का, की काही खास तुम्हाला करायला आवडतं, की यावर्षी देशासाठी काही प्रेडिक्शन्स तुमचे असतील, जागतिकदृष्ट्या काही घडणार असेल, काही इम्पॉर्टंट, तर असं काही असेल तर प्लीज आम्हाला सांगा. येस, मागच्याही पॉडकास्टमध्ये आपण जेव्हा चर्चा केली होती त्यावेळी याला आपण काही हायलाईट केले होते आणि मला असं वाटतं की की- आपण त्याच्या बऱ्याचशा तथ्यांशापर्यंत पोहोचलेलो होतो. सगळ्यात महत्वाची असणारे काही वन लाईनर्स तुम्हाला सांगतो की नैसर्गिक सीमारेषा, पाणी वाटप आणि देशांतर्गत कलह हा जो भाग आहे तो 24 फेब्रुवारी 2026 पासून 17 जुलै 2027 या कालावधीमध्ये विशेष होत राहील. साधारणतः जानेवारी 26चा उत्तरार्ध ते ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये परत एकदा नवीन आजाराच्या संक्रमणाबद्दल हूल उठेल. अच्छा. आता जसं आलं होतं की आता परत एकदा कोविड येणार किंवा आणखीन हे होईल, तर अशा प्रकारचा जो भाग आहे त्याची चर्चेची हूल उठेल. परत लक्षात ठेवा, चर्चांची हूल उठेल. त्याच्यामुळे असं जग झालं. थांबणार बिमणार काही नाही. आपण जर वाचलं असेल किंवा ऐकलं असेल तर 2025 मध्ये परत एकदा सगळं जग बंद होणार होतं. हो हो असं काहीही होत नाही. मार्च ते सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये तंत्रज्ञान विषयक गुन्हेगारी राहूमुळे वाढणार आहे. अच्छा. वेगवेगळी तंत्र शोधून काढून स्पाय आणि हेरगिरी करणारी गुन्हेगारी तुमच्या आयुष्यात तुम्हाला थोडीशी अस्वस्थ करेल. त्यामुळे ही डोकेदुखी कायद्याच्या दृष्टिकोनातून पण वाढणार असेल. नवीन वर्ष पर्जन्यमानासाठी 102% ऍक्टिव्ह राहणार आहे. हे तुमच्या आमच्यासाठी अत्यंत लाभाचं आहे. आपण मागच्या वर्षी गमतीने असं म्हटलं होतं की हिवसाळा चालू झाला, हो. उत्साळा चालू झाला, अजूनही परतीचा पाऊस लांबणार आहे. पण लक्षात ठेवा, पाऊस हा अत्यंत एलिमेंट आपल्याला महत्वाचा ठरणारा राहील. 102% पडणारा हा पाऊस एल निनोचा प्रभाव आणि बाकीच्या इतर गोष्टींवरही अवलंबून असतो. पण आता पावसाळ्यात जेवढा पाऊस पडणार नाही तेवढा परतीचा जाताना जो पाऊस आहे तो आपल्याला थोडासा त्रस्त करेल. त्यामुळे 13 जुलै 2026 ते नोव्हेंबर 2026 या कालावधीमध्ये परतीचा पावसाळा कंटाळवाणे पद्धतीने सतत तुम्हाला भिजवत राहील. त्याची उपाययोजना आत्तापासून करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला सामाजिक सेक्टरलाही सांगावंसं वाटतं, राजकीय सेक्टरलाही सांगावंसं वाटतं. साधारणतः माहे एप्रिल ते जुलै हा कालावधी उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्व या सीमांवर भारताला दक्ष राहण्यासाठी अत्यंत महत्वाचा भाग दर्शवतो. पाकच्या काही सीमांवर आपल्याला परत एकदा
आहे त्याच्या जोरात किंवा आहे त्याच्या काही पटीनी स्ट्राईक्स करावे लागण्याची शक्यता हे वर्ष दर्शवतं. मात्र काही महत्वाच्या असणाऱ्या घडामोडी घडतील तेव्हा आपण शत्रू राष्ट्राला नक्की धडा शिकवूच शकतो. म्हणजे 2025 मध्ये आपण सिंदूर बघितलं तर हो. अशाच प्रकारचं काहीतरी पुन्हा एकदा होऊ शकेल. मला असं वाटतं की सिंदूरचा दूर झाला होता, आता सिंदूरच्या ज्वाळा तुम्हाला या कालावधीमध्ये बघायला लागतील. आणि एकदा जर शंकराने तिसरं नेत्र उघडलं तर त्यातनं येणारा जो भाग असतो तो अधर्माला आणि त्रासदायक गोष्टींना राख करून कसा टाकेल हे तुम्हाला 2026 मध्ये नक्की बघायला मिळेल. सोनं चांदीच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर सोनं चांदी हे नवनवीन उच्चांक करेल. साधारणतः 1,85,000 सोनं तर 3,20,000 चांदी जाताना मला अगदी 100% दिसते आहे. हा चढाव उतार साधारणतः मे ते सप्टेंबर या कालावधीमध्ये निश्चितपणे दिसेल. मध्येही काही मोठे करेक्शन होतील. फेब्रुवारी ते मे या कालावधीमध्ये हे करेक्शन होतील. नैसर्गिक आपत्तीबद्दल 13 जून ते 28 जुलै, 9 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर आणि 20 नोव्हेंबर पासून ते 6 डिसेंबर पर्यंत धोका राहील. आपत्ती व्यवस्थापन हे फार प्रभावीपणे भारताला वापरायला लागेल. अनेक ठिकाणी काही त्रासदायक अशा परिस्थिती, पूर परिस्थिती, जलजन्य परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती यासारख्या गोष्टी होत राहतील. फेब्रुवारी 2026 नंतर परदेशाशी असलेले अनेक करार प्रत्यक्षात येतील. अच्छा. आणि मी अतिशय स्पष्ट पद्धतीनं या माध्यमातून सगळ्या मंडळींना सांगू इच्छितो की विशेषतः युएसशी अनेक तडजोडी आणि करार याच कालावधीमध्ये होतील. आपल्यावर घातलेल्या ज्या जाचक अटी आहेत त्या निश्चितपणे धोरणात्मक पद्धतीनं कमी होतील आणि जी भावनिक आणि मानसिक ताण आणि जी अराजक असणारी स्थिती आहे ती अनेक देशांच्या स्थितीतनं, विशेषतः तिथे राहणाऱ्या निवासी लोकांच्या स्थितीतनं ही नक्की कमी होताना दिसेल. भारताकडे परतण्याचा परदेशी भारतीयांचा ओघ 2026 मध्ये सर्वाधिक राहणार आहे. अच्छा. नवीन वर्षात मार्च ते नोव्हेंबर हा कालावधी युद्ध, नैसर्गिक आपत्ती आणि काही साथीच्या आजारांची हूल उठणं या गोष्टींमुळे सामाजिक अस्थिरता राहील. यावर्षी कृषी उत्पन्न हे उत्तम आणि उत्कृष्ट राहील. या वर्षात रेपो रेट हा विशेष काही बदलणार नाही, त्यामुळे गृह कर्जाचे रेट सामान्य मंडळींच्या आवाक्यात राहतील. गुंतवणुकीला चालना मिळेल आणि त्यामुळे GDP आणि बाकीच्या इतर असलेल्या गोष्टींमध्ये निश्चितपणे आपल्याला वाढ होताना दिसेल. नवीन वर्षामध्ये भाजप या पक्षाचाच वर्चस्व सर्व दृष्टिकोनातनं भारताच्या राजकारणावर राहील आणि नवीन असलेल्या गोष्टींच्या संधी उपलब्ध होतील असं मला निश्चितपणे वाटतं. मला तुम्हाला ना अजून एकदा थोडंसं एलॉबरेट तुम्ही जर केलं तर आवडेल मला, की जसं तुम्ही म्हणाल की सिंदूर सारखाच त्याचा मोठा हे आपल्याला युद्ध साधारणपणे होऊ शकेल पाकिस्तानबरोबर भारताचं. तर यामध्ये मग भारताला घवघवीत यश मिळणार आहे. निश्चितपणे राहू, मंगळ, शनी यासारखे असणारे जे ग्रह आहेत ते मुळातच धगधगते ग्रह आहेत. ते एकत्र येणं, साहचर्यामध्ये येणं किंवा जवळपास येणं यातून सुद्धा काही वेगवेगळ्या गोष्टी उद्भवू शकतात. जे यश भारताला निर्णायक पद्धतीने 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये कदाचित राजनैतिक कारणामुळे प्रलंबित ठेवावं लागलं असेल किंवा दडपणामुळे थांबावं लागलं असेल तर त्याचं खणखणीत उत्तर भारत यावर्षी निश्चितपणे परराष्ट्राला देईल आणि भारतीय सीमांचे विस्ताराचे सुद्धा योग या वर्षात मला दिसतील. त्यामुळे अनेक वर्षाचं असणारं भारतीयांचं जाज्वल्य बाळगणारं जे स्वप्न आहे ते पूर्ण होताना सुद्धा कदाचित दिसू शकेल. मी युद्धवादी अजिबात नाही, हिंसेचं मी समर्थन करत नाही, परंतु काढलेल्या कुरापतींना तितक्याच जबरदस्त पद्धतीनं देणारं प्रत्युत्तर हे कायमस्वरूपी चिरकाल सगळ्यांच्या स्मरणात ठेवणारं हे वर्ष असेल असं मला वाटतं. माले. आणि शेअर बाजारासाठी हे कसं असणार आहे वर्ष? शेअर बाजारासाठीचा आत्ताचा असणारा जो भाग आहे तो एप्रिलपर्यंत प्रचंड मोठे चढ उतार दाखवेल. त्यानंतर सर्वसाधारणतः 82 ते 86 या उच्चांकावर हा जो भाग आहे तो टिकून राहील. युद्धाच्या कालावधीमध्ये शेअर बाजारावर थोडासा ताण राहू शकेल. साधारणतः एप्रिलपासून ते सप्टेंबरपर्यंतचा जो कालावधी आहे त्यामध्ये
ही व्होलोटाईल असणारी परिस्थिती राहील, पण गटांगळ्या किंवा मोठा करेक्शनचा भाग किंवा अनेक जणांचे पैसे बुडणं अशासारखा असणारा जो भाग आहे तो निश्चितपणे या वर्षात नसेल. आपल्या एवढ्या गप्पा झाल्या ना दादा, तर त्याच्यात मला एक मी ऑब्झर्व केलंय, तुम्ही जे सगळ्या उपासना सांगत होते आणि त्याच्याबरोबर तुम्ही दान जनरली करायला सांगितलं. हो. दान इन द सेन्स म्हणजे एक तर तुम्ही वृद्धांची काळजी घ्या किंवा अंध लोकांना मदत करा किंवा दान करा, ह्या गोष्टी तुम्ही सांगितल्या ज्या मला खूप इंटरेस्टिंग वाटल्यात, की असं सामाजिकदृष्ट्या काहीतरी करा हे खरं कमी लोक सांगतात, बरोबर. पण हे तुम्ही सांगितलं. मग त्याच्या मागे काही वेगळी कारणं आहेत का? मला असं वाटतं की माझ्यातला ज्योतिषी आहे तो विज्ञाननिष्ठ असलेला ज्योतिषी असल्यामुळे तो प्रत्येक गोष्टीच्या तळापर्यंत जाऊन भाग ठेवतो. हिंदू संस्कृती इतकी छान आहे ना की मी केलेले जे दान आहे ते कुठल्या तरी जीवाला पोषणासाठी उत्तम लाभ देतं. हीच असणारी कृतज्ञतेची भावना या हिंदू संस्कृतीने सगळ्यांपर्यंत पोहोचवली आणि त्यामुळे दानात असणारी कल्पना, दान हे नेहमी गुप्तच असणं गरजेचं आहे असं माझं मत आहे ना, त्याचा गवगवा करण्याची गरज नाही. पण ज्या वेळेला एखाद्या जीवाला संतुष्ट करून त्याच्याद्वारे मिळणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येतील, हा विचारच किती सुंदर आहे. त्यामुळे तुमच्या वाईट असणाऱ्या किंवा त्रासदायक असणाऱ्या कालावधीमध्ये माणसाकडनं मिळणारे आशीर्वाद हा भाग फार महत्वाचा असतो. तुम्ही निर्जीव मंडळींना, आपल्या हिंदू संस्कृतीनी जलचरांना कणकेचे गोळे खाऊ घाला, गायीची सेवा करा किंवा अशा सगळ्या एलिमेंट, पक्ष्यांना खाद्य तुम्ही खाऊ घाला. कुठल्याही धर्मामध्ये अशा पद्धतीचा असणारा सांगणारा भाग हा मुळात अस्तित्वात आहे याच्यावरच माझा विश्वास नाही, किंवा असतील तर तो वेगळ्या पद्धतीने आहे. पण दान करणं, आपल्याजवळ जे एक्सेस आहे ते देऊन समोरच्या माणसाचा मानसिक आशीर्वाद घेणं, या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. जसं निगेटिव्हिटी असते, असूया असते, द्वेष असतो, राग असतो, या प्रत्यक्षात तुम्ही दाखवणाऱ्या गोष्टी नाहीत, पण त्याच्यामुळे माणसाचं आयुष्य इकडे तिकडे होऊ शकतं. मला तुझा राग आला तर मी तुझ्या विरोधात जाऊन काहीतरी केलं तर तुझा त्याचा त्रास होईल, पण मला राग आला तर राग हा एलिमेंट दाखवता येत नाही. पण तू जर माझ्यासाठी काही केलंस तर माझ्या मनातनं, अंतर्मनातनं येणाऱ्या जो पॉझिटिव्ह भाग असतो, तो जो भाग आहे तो तुझा आयुष्य समृद्ध करवतो. हीच गोष्ट दानाच्या बाबतीत ज्योतिषशास्त्रदृष्ट्या सांगितलेली जी दानं आहेत ती तुम्ही बघा, की भुकेल्या माणसाला अन्न द्या, किंवा अमुक एका माणसाला वस्त्रदान करा, अमुक एका माणसाला छत्री द्या, अमुक एका माणसाला चपला द्या, अशा पद्धतीची दानं सांगितलेली आहेत. कपड्याचं दान करायला सांगितलेलं आहे, धान्याचं दान करायला सांगितलेलं आहे, तेलाचं दान करायला सांगितलेलं आहे. यातून समोरच्या जीवाची तुष्टी आणि त्यातून मिळणारे लाभ याचाच विचार हिंदू धर्मशास्त्रांनी केलेला आहे. मग मला असं वाटलं की ठराविक जे राशींचे एलिमेंट्स असतात ते एलिमेंट महिला, वृद्ध किंवा दिव्यांग किंवा अशा सगळ्या मंडळींशी पण जोडलेले असतात. त्या राशीच्या मंडळींनी वृक्षाची सेवा केली किंवा दिव्यांगांची सेवा केली, लोकांसाठी रस्ते प्रशस्त केले, एखाद्याची पाण्याची सेवा केली किंवा महिलांना मदत केली, शिक्षणात मुलांचा खर्च केला, तर अशा प्रकारच्या सेवा केल्यानंतर त्याचं तत्क्षणी मिळणारं फळ हे इतकं महत्वाचं आहे. आणि म्हणून माझ्या गेल्या 30 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी सातत्याने असेच प्रॅक्टिकल उपाय सांगत आलो. आणि तुम्ही कल्पना करू शकणार नाही निर्जीव वस्तूंमध्ये केलेल्या गोष्टींबद्दल किंवा देवाच्याही केलेल्या पूजेंपेक्षा जिवंत माणसाची केलेली सेवा ही परमेश्वरापेक्षाही जास्त लाभ देते असं मला वाटलं, आणि म्हणून ही गोष्ट मी आवर्जून सांगायला सुरुवात केली. कमाल आहे, कमाल आहे. खरंच दादा, म्हणजे इतकं सुंदर तुम्ही एक्सप्लेन केलं ना. आणि आतापर्यंत ज्या सगळ्या राशींचंही तुम्ही सांगितलं, तर आय एम शुअर की जे कोणी हे पॉडकास्ट ऐकताय आणि बघताय त्यांनी नक्की हे सगळे प्रकार उपाय करून बघावेत, उपासना करावी आणि दान हे नक्की करावं. म्हणजे निश्चितच त्यांना हे आलेलं वर्ष खूप सुंदर जाईल. निश्चितपणे. तुम्ही इतकं छान एक्सप्लेन केलं आम्हाला आणि आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आजचा आमचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट सेक्शनमध्ये जाऊन लेफ्ट स्वाईप करा आणि ह्या एपिसोडला हाईप करायला अजिबात विसरू नका. तुम्ही हाईप केल्यामुळे हा एपिसोड आणखीन लोकांपर्यंत पोहोचू शकेल. लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.